आवाज येतोय सगळ्यांना? येस, नो. हॅलो. येस सर, येतोय. ओके, सांगत करा मला, म्हणजे मला समजेल येते की नाही. तर मी समोरचं एक डिव्हाइस म्यूट करून ठेवलं. ठीक आहे. सर्वांनी नोटिफिकेशन बघितलं का? हो सर. प्रोफाईल वगैरे जनरेट केलं सर्वांनी? कोणी केलं का? पटकन करा, शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका की चांगला मुहूर्त कधी येईल तेव्हा मी बनवेन वगैरे. तसं काही नसतं. उद्या समजा रविवार सर्वांना सुट्टी असेल, तेव्हा ते जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार स्टेप्स फॉलो करून प्रोफाईल क्रिएट करा आणि शक्य तेवढ्या लवकर अप्लाय करून टाका. कारण कसं असतं, अप्लाय केल्यानंतर जे सेंटर मिळतं तुम्हाला एक्झामचं, आता यावेळेस तर ऑनलाईन होणार आहे, पण ऑफलाईन जेव्हा असते तर सेंटरची जी स्ट्रेंथ असते, फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये जास्त असतात मुलं, सो पहिल्यांदा तुम्ही भरलं पुणे सेंटर तर तुम्हाला पुणे मिळतं, नाहीतर मग पुण्याचं फिल झालं की मग लांबचं कुठेतरी मिळतं, मग पिंपरी चिंचवड वगैरे. सो जेवढ्या लवकर शक्य होईल, एरर करू नका, काही वेळ घ्या तुमचा. काही डाऊट असेल तर विचारा मला त्याच्यामध्ये. फक्त काही जणांचं डाऊट होतं, सकाळी कुणी तर विचारलं होतं कास्ट सर्टिफिकेट वगैरे. तर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात, शक्यतो त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर ते काढून ठेवायला मी सांगितलं होतं आधीच, 1 महिन्यापासून जेव्हा आपलं स्टार्ट झालं ते. अजून कोणी काढलं नसेल, पुढच्या एखाद्या आठवड्यामध्ये ज्यांना मिळणार असेल, EWS असेल किंवा ACBC सर्टिफिकेट असेल, तर सर्वांनी ते काढून अप्लाय करा. कारण रिझर्वेशनचा जो बेनिफिट आहे, असं नको व्हायला की तुमचं 1-2 मार्कानं राहिलं कुठेतरी फायनल सिलेक्शन, आणि जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असतं तर झालं असतं वगैरे. असं व्हायला नको कोणाच्या बाबतीत. यासाठी सर्वांनी तुमचं जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, कास्ट सर्टिफिकेट वगैरे बऱ्यापैकी लोकांचं असतं, ज्यांची आता मराठा कास्ट आहे, ACBC मागच्या 2 वर्षापासून सुरू झालं, सो काढणं अपेक्षित होतं तुम्ही. तर तुम्ही ऑलमोस्ट आता डिप्लोमा पास आउटच्या लेवलचे विद्यार्थी आहात. तरी पण ज्यांनी काढलं नसेल समजा, अजूनही काही वेळ गेलेला नाहीये. अजून एक मला वाटतं 15 दिवस तरी असेल मुदत. सो त्याच्या आतमध्ये जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत तिथं मिनिमम डिप्लोमा एज्युकेशन कंडिशन आहे. सो ज्यांची डिग्री कंप्लीट झाली, सो त्याचे पण क्रेडेन्शियल भरून ठेवले तरी चालतील, की डिप्लोमा या वर्षी झाला त्याचे मार्क एवढे, डिग्री या वर्षी झाली त्याचे मार्क एवढे. आणि ज्यांचं फक्त डिप्लोमाचं आहे त्यांना काही डिग्रीची भरायची गरज नाही. आणि बाकी जसं सांगितलं होतं लास्ट टाइम, बऱ्यापैकी त्याच कंडिशन्स आहेत की लायसन्स जे आहे तुमचं टू व्हीलरचं विथ गिअरचं पाहिजे, लक्षात ठेवा, मुलींमध्ये खास करून. नाहीतर काहीच लोकांचं कन्फ्युजन असतं की टू व्हीलरचं लायसन्स आहे, पण मुलींसाठी विथ गिअरचं, म्हणजे मुलं जी चालवतात मोस्टली स्प्लेंडर सारखी एखादी बाईक असेल, त्याचं लायसन्स पाहिजे, हे लक्षात ठेवा. नाहीतर मग चुकीचं वाचून काहीतरी अप्लाय केलं आणि नंतर सिलेक्शन झाल्यावर त्या डॉक्युमेंटसाठी जर तुमचं कॅन्सल झालं तर मग अवघड होईल. सो मुलींनी खास करून हे लक्षात ठेवा, विथ गिअरची गाडी जी असते त्याचं लायसन्स, आणि फोर व्हीलर जी असते नॉर्मल आपली लाईट मोटर व्हेकल म्हणतात, या दोनच लायसन्स जे आहे ते कंपल्सरी आहेत. बाकीचे जे आहेत ते आता काढायची गरज नाही तुम्हाला, लक्षात घ्या. ट्रान्सपोर्टचं, हेवीचं, ते तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा ते करून घेतात सगळं. इव्हन ते ट्रेनिंग वगैरे जे असतं ते पण तुम्हाला देतात डेपोमध्ये वगैरे. मी सांगितलं याच्या आधी ते मॅन्डेटरी होतं, पण 2017 पासून ते काढून टाकलं. सो ते नंतर तुम्हाला जेव्हा सिलेक्शन होईल त्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये सगळं करून देतात ते, लायसन्स प्लस ट्रेनिंग वगैरे हे ते. सो त्या गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि जे लायसन्सची गोष्ट सांगितली मी, ते तुम्हाला मेन्सच्या आधी पाहिजे, लक्षात घ्या. सो आता जरी कोणाचं लायसन्स अप्लाय केलंय अजून आलं नाही, मेन्सच्या आधी म्हणजे तसं नाही, लक्षात घ्या. मेन्स आता तुमचं प्रिलिम झाली समजा सप्टेंबरमध्ये, तर प्रिलिमचा निकाल लागल्यानंतर, समजा आता फास्ट लावते MPSC हल्ली निकाल, राज्यसेवेचा या 22 दिवसातच लागला, तसं तुमचं समजा 27 सप्टेंबरला झाली प्रिलिम,
तर आपण अपेक्षा करू शकतो की बाबा जेवढ्या फास्ट हे लावायला लागलेत आता निकाल, तर एका महिन्यात निकाल लावतील हे, म्हणजे ऑक्टोबरच्या एंड पर्यंत निकाल लागून जाईल तुमचा प्रिलिमचा. आणि त्यानंतर मग मेन्सचा फॉर्म भरायची प्रोसेस चालू होते. सो फॉर्म भरायची जी मुदत असते, म्हणजे समजा ऑक्टोबरच्या एंडला सुरू झाला फॉर्म भरायची मुदत, आणि समजा फॉर एक्झाम्पल 15 नोव्हेंबर पर्यंत मेन्सचा फॉर्म भरायची मुदत आहे, तर 15 नोव्हेंबरच्या आतमध्ये तुम्हाला लायसन्स पाहिजे. हे लक्षात ठेवा, नाहीतर काही लोक काय कन्फ्युजन मध्ये असतात की मेन्स जेव्हा द्यायची परीक्षा त्याच्या आधीच, तसं नसतं. मेन्सचा फॉर्म, जसं आता प्रिलिमचा फॉर्म भरणार तुम्ही पुढच्या आठवड्याभरामध्ये, तसंच मेन्सचा पण फॉर्म भरायला लागतो सेपरेट. एकदाच ऍप्लिकेशन तुम्ही क्रिएट करायचं इथं, आणि त्यानंतर मग अप्लाय करायचं परत पुढच्या मेन्सच्या ह्याच्यासाठी. तर तो फॉर्म सबमिट करायची जी लास्ट डेट असेल मेन्सचे, त्याच्या आधी तुम्हाला लायसन्स लागेल, किंवा काही जणांचं मग डिप्लोमाचे मार्कशीट वगैरे आलेले नसतात समजा, ते पण तुम्हाला मेन्सचा फॉर्म भरायच्या आधी वगैरे करू शकता. क्लिअर आहे? सो ते फक्त काळजीपूर्वक आता केलं तुम्ही अप्लाय, तर ते पुढच्या 1-2 महिन्यामध्ये होऊन जाईल. नाहीतर मग असंच आहे, खूप जण 17 मध्ये पण लायसन्स नव्हतं वगैरे शेवटच्या डे पर्यंत, कारण लायसन्स ही गोष्ट आपल्या हातात नाही, लक्षात घ्या. टेक्निकल काहीतरी एरर आला, सर्व्हरचा प्रॉब्लेम, बाकी इश्यूज असतात डिपार्टमेंटमध्ये, आणि तुमच्या एकट्याचं कोण फास्ट ट्रॅकवर करणार नाही नंतर. सो ती गोष्ट प्रायोरिटीने करा, ज्याला खरंच पोस्ट काढायचे बाबा यावेळेस. आणि यावेळेस पोस्ट जास्त आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे 2017 मध्ये खूप जास्त होतं, त्यानंतर आता जास्त आहेत, म्हणजे 450+ पोस्ट आहेत. एवढ्या पोस्ट परत नाही येणार भविष्यात, पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये तरी एवढ्या जास्त पोस्ट येणार नाही. सो जे सिरियस असतील आणि फक्त प्रिलिमचा आता फोकस करा. मला काल कोणी फोन केला होता, मेन्सचा सोबत सुरू करू का? तर मेन्सचा अजिबात कुणी सुरू करू नका आता. रिझन काय आहे, प्रिलिम झाली की तुम्हाला आणखी 3 ते 4 महिने मिळतील मेन्ससाठी सेपरेट, आणि 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही जे डिप्लोमामध्ये शिकलेला आहात सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये, त्याच्यावरच ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असते. सो ते करता येईल परत. पण जर आता तुम्ही मेन्सचं वाचत बसला मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट, आणि प्रीस निघाली नाही, तर ते वाचून काय ऍज उपयोग नाही होणार तुम्हाला. सो सर्वांनी, आणि हे बघा, प्रिलिमचा अभ्यास करणारे खूप जास्त क्वांटिटी असते, लक्षात घ्या. राज्यसेवाची ग्रुप एच्या, ग्रुप बीच्या, आणि बाकी सगळे युपीएससी वगैरे करणारे सुद्धा ना, एएमव्हीआय वगैरे जे मेकॅनिकल इंजिनियर असतील फॉर एक्झाम्पल, तर ते सगळे अप्लाय करतात या पोस्टसाठी. आणि आता हे वातावरण खूप क्रिएट झालेलं आहे आता सध्या, एएमव्हीआयच्या जागा वगैरे निघाल्या ना. कारण मागच्या 2-3 वर्षापासून मला सगळे विचारत होते, सर यावर्षी जागा निघणार आहेत का वगैरे. कारण 2-3 वर्षापासून क्लासेसवाल्यांनी माहोल स्टार्ट केलं होतं, यावर्षी 24 मध्ये जागा येणार, 25 मध्ये. सो मागच्या 2-3 वर्षापासून मुलं तयार बसलेत की जागा येणार, जागा येणार, पण आता आल्या 2026 मध्ये. सो कॉम्पिटिशन प्रिलिमसाठी खूप जास्त असते. नॉर्मल राज्यसेवा देणारी मुलं सुद्धा सगळी प्रिलिमची तयारी असते, लक्षात घ्या त्यांची. सो प्रिलिमचा कट ऑफ जास्त जातो, आणि कंबाईन प्रिलिम आहे. याच्या आधीचं काही लक्षात ठेवू नका. याच्या आधी मी सांगितलं तुम्हाला, एएमव्हीआयची जी प्रिलिम असायची याच्या आधी, तर ती सेपरेट असायची. म्हणजे फक्त मेकॅनिकल इंजिनिअरचे स्टुडंट जे आहेत ते आधी प्रिलिम देऊ शकत होते, त्यांचं सेपरेट पेपर असायचं. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो कमी लागायचा, 35-40 वगैरे. पण आता जी प्रिलिम असणार आहे ती कॉमन प्रिलिम्स आहे. स्वराज्य सेवा जे मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहेत मागच्या 5-10 वर्षामध्ये, ते सगळे अप्लाय करणार आहेत. सो त्यामुळे कॉम्पिटिशन प्रिलिम मध्ये हाय असते. आणि कॉम्पिटिशन हाय असते म्हणण्यापेक्षा, जसं मी आणखी एक पर्सनल लेवलला तुम्ही ट्रॅक करायच्या या गोष्टी, की कॉम्पिटिशन जरी हाय असली तरी सिरियस कॅन्डिडेट्स कमी असतात. म्हणजे जसं आता इथे क्लासमध्ये ऑलमोस्ट 27 जण जॉईन आहेत, 67 काहीतरी आपल्या ग्रुपमध्ये आहेत, जे बॅच जॉईन केले ऍक्च्युली. आणि तसं तर 350+ त्या ग्रुपमध्ये आहेत. तर त्यापैकी हार्डली शेवटपर्यंत, मी सांगतो सप्टेंबर 27ला जेव्हा पेपर असेल तुमचं, तिथपर्यंत अभ्यास करणारे 3 महिने इथून पुढं. आज पण बहुतेक मला वाटते 27 तारीख आहे, सो एक्झॅक्ट 3 महिन्यानंतर तुमचे पेपर असणार. सो 3 महिने जे करतील सिरियसली, कन्सिस्टंटली, विदाउट एनी ब्रेक, त्यांचं होणार. आणि जे आज 2 दिवस करणार, ऍडव्हर्टाइजमेंट आल्या म्हणून जोशमध्ये असतात, 1 आठवडा करतात, परत काहीतरी भरकटतात, परत करतात, सो त्यांचं नाही होणार. सो तुम्ही कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या यामध्ये. सो आणि हे बघा, आपलं जे इंटरॅक्शन आहे ते 1 तासाचं असतं हार्डली दिवसातलं, पण तुमचा जे अभ्यास ओरिएंटेड जो माइंडसेट आहे
तो दिवसभर तुम्ही चालू ठेवला पाहिजे. असं नाही की 1 तासच काहीतरी तुम्ही ऐकता इथं, तेवढंच वाचताय आणि बाकीचा दिवस मग चिल करताय. असं नको पाहिजे. आता आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे समजा, तर उद्याचा दिवस बऱ्यापैकी मुलांना सुट्टी असेल, तर ट्राय करायचं 7 ते 8 तास कमीत कमी तुम्ही आता काढले पाहिजेत अभ्यासासाठी. 3च महिने आहे लक्षात ठेवा प्रिलिमचं बॅटल जे आहे ते. प्रिलिम एकदा क्लिअर केली, की परत पुढचे 3-4 महिने मेन्स केली डेडिकेटेडली, तर थ्रू होऊन जाल. म्हणजे भविष्यात जास्त काही बाकी करायची गरज नाही पडणार. तुमचा जॉब जो आहे तो सिक्युअर होऊन जाईल. सो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. असं नाही की 1च तास वाचताय. आणि मी त्यासाठी प्रिलिमचे काही बाकी YouTube चॅनलचे पण व्हिडिओ शेअर केलेत. मॅरेथॉन सेशन्स असतील. सो फक्त काय करायचं सब्जेक्ट वाईज. आता समजा पॉलिटी तुम्ही थोडंसं झालंय आपलं, हिस्ट्री झालंय. सो YouTubeवर तुम्हाला MPSCचे कोचिंग सेपरेट घेणारे क्लासेस असतात. तर त्यामध्ये मॅरेथॉन सेशन्स वगैरे असतात. पॉलिटीचा असेल, हिस्ट्रीचा असेल. तर फ्री टाइम मध्ये म्हणजे समजा तुम्ही पुस्तक वाचून बोर झाला, तर ते व्हिडिओ वगैरे बघायचं रिटेन्शन. जेवढ्या वेळेस तुम्ही रिपिटेशन कराल एखाद्या गोष्टीचं, तेवढं लॉंग टर्म मध्ये तुमचं रिटेन्शन चांगलं होईल. तो हे फक्त करा आणि प्रायोरिटीनं की प्रिव्हियस इयर जे पेपर आहेत ते सारखं तुम्ही मोबाईलमध्ये PDF असलीच पाहिजे, सारखं स्क्रोल करत राहायचं आणि ते स्क्रीनशॉट घेऊन त्याचा गुगल लेन्स मध्ये उत्तर चेक करून, बाकी त्याच्यावर माहिती गोळा करून, चॅट जीपीटी चेक करून, अशा प्रकारे करत राहायचं सारखं, जेणेकरून लूप मध्ये राहाल. आणि पुढचं जरी आता गणपती वगैरे असलं समजा ऑगस्ट मध्ये वगैरे, तेव्हा मी सांगेनच, पण जास्त भरकटायचं नाही. लक्षात घ्या, तुमचा जो फोकस आहे, जर 3 महिने तुम्ही व्यवस्थित केलं, प्रिलिम्स झाले क्लिअर, तर तुम्ही ऑलमोस्ट 70% जी रेस आहे ती जिंकली. राहिलेले 30% जे आहे 4 टेक्निकल सब्जेक्ट, ते पण आपण नंतर घेऊया. प्रिलिम झाली ना, कसा अभ्यास करायचा, त्याचा काय फोकस असतो ऑब्जेक्टिव्ह एक्झामचं. आवाज येतोय ना सगळ्यांना? आता रिझ्यूम करू आपण जिओग्राफी सेशन. हो सर. ओके. सो आता हे बघा, जिओग्राफी मध्ये मी काल 2 सेशन म्हणजे 2025चा आणि 24चा जे पेपर होतं, त्याचं अनालिसिस शेअर केलं होतं ग्रुपवर. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, जिओग्राफी जे आहे त्याच्यावर 10 MCQ येणार. प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज तुम्हाला पाठ असलं पाहिजे. हिस्ट्रीचे किती येतात, हिस्ट्रीचे पण 10 येतात, पॉलिटीचे 15 येतात, जिओग्राफीचे 15 येतात आणि ते सिक्वेन्स मध्येच असतात सलग. सो 10 क्वेश्चनचे येणार आहेत. प्रत्येक सब्जेक्टकडे त्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं. लक्षात घ्या, खूप जास्त इमोशनल व्हायचं नाही की जिओग्राफी मला आवडतो मग मी खूप जास्त वेळ देईन जिओग्राफीला. इमोशनल व्हायचं नाही. ज्या सब्जेक्टला जेवढं वेटेज आहे, आणि या 10 क्वेश्चन पैकी पण काही सेक्शनवर खूप जास्त प्रश्न विचारले जातात आणि काही सेक्शन रॅन्डम असतात. सो त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे की जे फिक्स क्वेश्चन आहे त्याच्यावर फोकस ठेवायचं, आणि जे रॅन्डम असतील त्याच्यावर जास्त नाही फोकस करायचं की बाबा कुठतरी विचित्र एखादा क्वेश्चन विचारला तर मग तोच मी शोधतो सोर्स आणि तिकडचं वाचतो. असं नाही करायचं. यासाठी मी आणखी जसं 2 वर्षाचं 24 आणि 25चं शेअर केलं, तसं मागच्या 3 वर्षाचं आणखी शेअर करेन जिओग्राफीचं. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल कालच्या सेशन मध्ये युट्यूबच्या, तर त्यामध्ये महाराष्ट्राची जिओग्राफी विचारली जाते ग्रुप सी ला. लक्षात घ्या, महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यामध्ये नद्या असतील, डोंगर रांगा असतील, शिखर असतील आणि सेन्सेस वगैरे असेल किंवा लोकसंख्ये रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड या गोष्टी विचारल्या जातात. सो त्याच्यावर प्रायोरिटी म्हणजे नदीवर तर एक क्वेश्चन गॅरंटेड येणार, महाराष्ट्रातली एखादी नदी, भारतातील एखादी नदी. सो त्याच्यावर क्वेश्चन येतात गॅरंटेड. सो ते प्रायोरिटीनं करायचं. लक्षात घ्या, जे विचारलं जाते ते आधी करायचं आणि ज्या नंतर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या नंतर करायचं. जसं की आता हे हे एक मी नोट्स शेअर केलेत, जुन्या माझ्याकडे होत्या एक नोट्स. तर यामध्ये बघा, म्हणजे ह्याच्यामध्ये मॅप आहेत फक्त. आता मॅप तुमचे क्लिअर असतील तर 2 ते 3 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. आता यामध्येच दाखवेन मी. आता या 2018च्या नोट्स आहेत बघा, इथे इयर लिहिल्यावरती 2018. पण पेपर आता 25चा जरी बघितला तर यामधले 2-3 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला बघितलं सॉल्व्ह होऊन जातील इथं. सो हे कशासाठी दिलेत मी मॅप्स, तुम्हाला महाराष्ट्राची जी जिओग्राफी आहे त्याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत, 4 एक क्वेश्चन येतील याच्यावर. सो त्यातले 2 ते 3 क्वेश्चन या PDF मधून सॉल्व्ह होऊन जातील. आता ज्या गरजेच्या आहेत त्या वाचायच्या. मी आता कंटिन्यू करू आपण, म्हणजे तुम्हाला समजेल काय गोष्टी गरजेच्या आहेत काय नाहीयेत. आता इथं जे आहे
महाराष्ट्राचा जो प्रशासकीय विभाग आहे, म्हणजे हा महाराष्ट्राचा मॅप आहे ऍक्च्युअल मध्ये. तर याचं आता थोडंफार सगळ्यांना जिओग्राफी वगैरे माहित असेल, जिल्हे, तालुका, बाउंड्री वगैरे. तर हे करायचं जरा डिटेलमध्ये. ज्यांना माहित नाहीये काहीच, 10वी नंतर किंवा शाळेत कधी बघितलं नाही जास्त जिओग्राफी, तर आता थोडासा इंटरेस्ट घ्यायचा आणि मॅप सारखे ओव्हरलुक करायचे. लक्षात घ्या, म्हणजे ही पीडीएफ जी आहे, दिवसातून तुम्ही किमान एकदा तरी स्क्रोल करायची. आता ही जी आहे, पहिलं जे स्लाइड आहे ही आता ओपन केलेली, ही मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड आहे. कशासाठी? तुम्हाला यामध्ये जे जिल्हे आहेत सध्या महाराष्ट्रातले, ते हायलाइट होत आहेत इथं, सगळे कुठं आहेत, काय आहे. आणि आता स्टार्टिंगला पहिल्याच दिवशी तुमचं हे पाठ नाही होणार सगळं, पण तुम्ही कंटिन्युअस रोज जर बघितली ही पीडीएफ आणि रोज एक एक रिजन जरी घेतलं, म्हणजे समजा तुम्ही कुठेतरी नगर साईडचे असला समजा, तर नगरच्या आसपासचे जिल्हे कोणते आहेत आज बघतो. त्यानंतर काही जण कराडचे असतील इथं सातारा मधले, त्याच्या आजूबाजूचे जिल्हे कोणते आहेत ते पाठ करतो आज. त्यानंतर मग असं करत करत एकदा कोकण रिजन घ्यायचा, एकदा पुणे रिजन घ्यायचा. रोज एक रिजन जरी पाठ केलं तरी 6 दिवसात तुमचे 6 रिजन होतील. आणि परत तेच लूप लूप मध्ये करायचं. कशासाठी असतं? तुम्हाला काही कॉमन सेन्सचे क्वेश्चन जे असतात ते याच्यावरून सुटून जातात. कुठल्या जिल्ह्याच्या शेजारी कोणता जिल्हा आहे हे जरी कळलं तरी नदी कुठल्या इथून वाहते वगैरे, असं जर कधी डोकं लावायचं झालं, समजा एक नदी इथून जाते अशी आणि तुम्हाला इकडचा काहीतरी जिल्हा दिला हा जालना, तर तो एलिमिनेट करता येतो, कारण तुम्हाला माहिती आहे की हे जिल्हे इकडे आहे, जालना कुठेतरी वर आहे. समजते? सो नॉलेज असलेलं कधीही चांगलं. सो हे नॉलेज वाया जाणार नाही तुमचं इथलं. आता हे रिजन प्रशासकीय विभाग म्हणजे काय? समजा तुमचं जर सिलेक्शन झालं आणि तुम्ही कुठल्या रिजन मध्ये सिलेक्ट झालं, समजा पुणे रिजन मध्ये तुमचं ग्रुप सीचं असेल. आता काही पोस्ट ज्या असतात त्याची ट्रान्सफर ऑल महाराष्ट्रामध्ये होते. लक्षात घ्या. क्लास 1च्या ज्या पोस्ट असतात ग्रुप एच्या, त्याची महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यामध्ये बदली होऊ शकते. पण ग्रुप सीच्या ज्या पोस्ट असतात त्याच्यासाठी रिजन असतात बेसिकली. समजा तुमचं पुणे रिजन मध्ये लोकेशन असेल जॉईनिंगच्या वेळेस, तर तुम्ही आयुष्यभर या पुणे रिजन मधल्याच, म्हणजे जोपर्यंत तुम्ही ग्रुप सी मध्ये आहात तोपर्यंत तरी तुमची या रिजन मध्येच बदली होणार. समजते? प्रशासकीय विभाग केले ऍडमिनिस्ट्रेशन साठी, म्हणजे कामकाज व्यवस्थित करता यावं यासाठी. आता आपण हे बघून घेऊया पहिल्यांदा. काही जणांना अजिबात जिओग्राफी माहित नसेल किंवा बिगिनिंग असेल आता, तर थोडस हेल्प होईल. हा जो कोकण रिजन आहे इकडं, कोकण विभाग, त्यामध्ये सगळ्यात वरचा जो आहे हा पालघर जिल्हा आहे. लक्षात घ्या. आता पालघर हा नवीन तयार झालेला जिल्हा आहे. याच्या आधी ठाणे जिल्हा होता. तर हे ठाणे जिल्हा स्प्लिट होऊन पालघर हा, आता ऑलमोस्ट त्याला 10 वर्ष होऊन गेली पालघर होऊन सुद्धा. सो हा आदिवासी टाईप जिल्हा आहे. लक्षात घ्या. हा जो पालघर आहे ना, हा आदिवासी टाईप जिल्हा आहे. ठीक आहे. आणि इथून वरती गुजरात आहे. लक्षात घ्या इकडे. सो गुजरातच्या बॉर्डरवर आहे हा पालघर. ठाणे मध्ये होता आधी, मग ठाणे खूप डेव्हलप झालं आणि हा एकदम आदिवासी भाग होता. सो सेपरेट जिल्हा केला, जेणेकरून त्याचा पण विकास करता येईल व्यवस्थित. त्यानंतर मग मुंबई इथं आहे. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. उपनगर म्हणजे सब अर्बन रिजन. कारण मुंबई खूप, म्हणजे हे बघा, एरिया वाईज कमी असलं तरी पॉप्युलेशन वाईज खूप जास्त आहे मुंबईची पॉप्युलेशन. सो याला 2 भागात डिवाइड केलंय. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, हे 2 सेपरेट जिल्हे आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर मग त्याच्या खाली जो आहे तो रायगड जो आहे जिल्हा आहे, त्याच्यामध्ये आपला रायगड किल्ला वगैरे सुद्धा आहे. त्याच्या खाली नंतर रत्नागिरी जिल्हा आहे इथं. आणि सर्वात खाली लक्षात घ्या सिंधुदुर्ग आहे. आणि सिंधुदुर्गाच्या खाली मग इथं गोवा आहे. समजते? सो हे थोडस तुमच्या डोक्यामध्ये बसायला पाहिजे, वरून खालीपर्यंत. पालघर, ठाणे, त्यानंतर मुंबई उपनगर, शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ठीक आहे. हा कोकण रिजन झाला. 7 जिल्हे आहेत या रिजन मध्ये. त्यानंतर नाशिक रिजन जो आहे, नाशिक रिजन, त्यामध्ये अहमदनगर. आता हे, हा जो नोट्स आहेत या 2018च्या आहेत. लक्षात घ्या. आता अहमदनगरचं नाव चेंज झालंय, अहिल्यानगर वगैरे झालेलं आहे. त्यावेळेस ते नाव नव्हतं. सो इथं हे नावं जे आहेत, आता तुम्हाला माहित असेल बऱ्यापैकी सगळ्यांना, नावं जी आहेत ती करेक्ट करून नंतर घ्यायची. अहिल्यानगर आहे, त्यानंतर नाशिक, जिल्हे सांगतो मी इथं: अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सर्वात वरती तर नंदुरबार आहे. लक्षात घ्या. आता नंदुरबार फेमस कशासाठी आहे? तो पण आदिवासी जिल्हा आहे. नंदुरबार जे आहे तिथं आदिवासी पॉप्युलेशन जास्त आहे. लक्षात घ्या. आणि जळगाव आहे तिथं. समजतं? सो हे 5 आहे, म्हणजे या तिघांना मिळून खानदेश वगैरे म्हणतात. हे नंतर आपण बघू आणखी. सो हे तुम्हाला माहित पाहिजे थोडंसं, की नंदुरबार बाबा वरती आहे इथे एकदम, मध्य प्रदेश, गुजरातच्या साईडला. त्याच्यानंतर धुळे येत आहे, जळगाव, नाशिक आणि
अहिल्यानगर जे आहे त्याच्या जस्ट खाली आहे. हा दुसरा रिजन झाला नाशिक. त्याच्यामध्ये 5 जिल्हे आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे संभाजीनगर. आता औरंगाबादचं नाव चेंज झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग आहे हा. समजतंय? सो औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जो जिल्हा आहे तो. आता हा सगळ्यात मोठा इथे दिले बघा खाली सर्वात जास्त जिल्हे असलेला विभाग आहे. याच्यात 8 जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर, त्याच्या खाली जालना, इथं बीड आहे. त्यानंतर इथं खाली आता उस्मानाबादचं पण नाव चेंज झालेलं आहे. काय नाव आहे उस्मानाबादचं? धाराशिव. हा, धाराशिव आहे. ठीक आहे. म्हणजे असे पण क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. एमपीएससी ग्रुप सी ला ना वन लाईनर टाईप मध्ये नावं अशी विचारतात, कशाचं नाव काय होतं आधी काय झालं. उस्मानाबादचं नाव धाराशिव झालं. त्यानंतर लातूर जिल्हा आहे. लातूरला लागून इथं नांदेड आहे. इथं परभणी आहे. इथं हिंगोली आहे. समजते? सो हे संभाजीनगर जो रिजन आहे त्याच्यातले हे 8 जिल्हे आहेत. त्यानंतर त्याच्या परत वरती गेला इथं तुम्ही तर अमरावती विभाग आहे हा. ठीक आहे, अमरावती विभाग. त्याच्यात 5 जिल्हे आहेत परत. अमरावती स्वतः जिल्हा आहे इथं. त्याखाली बुलढाणा. आता बुलढाणा कशासाठी फेमस आहे कुणाला सांगता येईल का? त्यासाठी म्हणजे मी तर बुलढाणा हे लोणार सरोवरसाठी स्वतः ऐकलं होतं. लोणारचं क्रॅटर आहे तिथं. म्हणजे क्रॅटर म्हणजे बेसिकली ऍस्टेरॉइड जे असतात बाहेरच्या अवकाशातून एक दगड येऊन तिथं खड्डा मोठा तयार झालाय आणि तिथं तळ झालंय तयार. सो इथं आहे लोणार सरोवर. युनिक आहे हे, वर्ल्ड मध्ये ओळखलं जातं. सो बुलढाणा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याबद्दल जरी एखादी गोष्ट लक्षात ठेवली तुम्ही तरी थोडस अकोला आहे इथं. त्याच्या खाली वाशिम, यवतमाळ, समजतं, आणि अमरावती हे 5 जिल्हे जे आहेत ते अमरावती विभागात आहेत. त्यानंतर इकडे सगळ्यात या साईडचं आता हे बघा, माझ्या परिचयातले आपल्या क्लासमध्ये जे स्टुडंट असतील एकतर ते सातारा रिजन मधले असतील, कराडचे, किंवा अहिल्यानगरचे बऱ्यापैकी आहेत विद्यार्थी. सो त्या मुलांना तिथलं जवळपासचं माहित असतं, म्हणजे अहिल्यानगरचे शेजारचे कुठले आहेत, सातारच्या शेजारचे, कराडचे शेजारचे कुठले आहेत. आपण कधी या साईडला जास्त विचार करत नाही. आपण तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही गेला पण नसेल इकडे कधी, आणि आपल्याला माहित नसतं जास्त. सो या भागावर विशेष फोकस करायचं. समजतंय? कारण आपल्या जवळचं तुम्हाला माहित असतं, पण इकडचं जे आहे किंवा वरचा जो भाग आहे हा इकडचं हा माहित नसतो तुम्हाला, किंवा अहमदनगरचे जे असतील त्यांना कोकण रिजन माहित नसेल. नागपूर जो जो रिजन आहे तो बऱ्यापैकी माहित नसतो. जर तुम्ही या रिजन मध्ये इकडचे असेल तर विदर्भ रिजन हा. तर नागपूर जो विभाग आहे, उपराजधानी सुद्धा म्हणतात नागपूरला. तर त्या रिजन मध्ये कोणकोणते जिल्हे आहेत बघा, नागपूर आहे, भंडारा, गोंदिया. आता इथं वनक्षेत्र वगैरे जास्त आहे, लक्षात घ्या. जंगलं वगैरे आहेत तिकडं. बॉर्डरचे स्टेट्स आहेत ते. म्हणजे इकडे छत्तीसगड, मध्य प्रदेश वगैरे आहे. त्यानंतर गडचिरोली सगळ्यांना माहित असेल, थोडंसं आधी कधी तर नाव ऐकलं असेल. ऐकलंय का नाव गडचिरोलीचं? हो सर. कशा बाबतीत ऐकलंय गडचिरोलीचं नाव? नक्षलवाद हा, आणि नक्षलवादी. आणखी काय? जास्त वन क्षेत्र आहे तिथं. हा, वनक्षेत्र जास्त आहे. वनक्षेत्र आहे त्यामुळेच नक्षलवाद वगैरे जास्त प्रमाण. पण आता बऱ्यापैकी मागच्या 7-8 वर्षामध्ये नक्षलवाद वगैरे जो आहे तो कमी करण्यात यश मिळालं आपल्याला. म्हणजे बऱ्यापैकी लोक सरेंडर करतात, आता नॉर्मल स्ट्रीम मध्ये येत आहेत. पण या रिजन आणखी काय फेमस आहे माहिती आहे इकडं? हा छोटा नागपूर प्लाटूचा भाग येतो, म्हणजे पुढं झारखंड वगैरे जे आहे, म्हणजे इथं खनिज खूप सापडतात. म्हणजे लोह खनिज जे असेल, लोखंड वगैरे जे म्हणतो आपण, आयरन, बेसिक स्टील इंडस्ट्री सगळ्यात जास्त लागणारं जे कंपोनंट आहे तर तो या रिजन मध्ये सापडतो, लक्षात घ्या. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर. इथं कोळसा, आयर्न, खनिजाच्या बाबतीत हा समृद्ध प्रदेश आहे. जंगलाच्या बाबतीत समृद्ध प्रदेश आहे हा. जास्त डेव्हलपमेंट झालेलं नाही तिथं, पण बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत नॅचरल रिसोर्सेसच्या बाबतीत. सो या नॅचरल रिसोर्सेसशी रिलेटेड क्वेश्चन असेल ना तर या रिजनवर विशेष फोकस करायचा. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, समजते, हे 3 तरी जिल्हे जे आहेत, कारण इथं जंगल पण जास्त आहे, प्लस खनिज जे असतात, कोळसा असेल, लोखंड असेल, बाकी जे मिनरल्स आहेत ते इथं सापडतात जास्त प्रमाणात. आणि त्यानंतर इथं वर्धा आहे बघा. आता गांधीजींचं जेव्हा मी शिकवलं होतं थोडंफार, तेव्हा वर्धा आश्रम म्हणजे विनोबा भावे जे होते त्यांच्या बाबतीत हे वर्धा थोडंसं आलं होतं. नाही, विनोबा भावे जे होते त्यांचा आश्रम आहे इथं वर्ध्यामध्ये. समजते? सो हे परत किती 6 जिल्हे आहेत.
सो आता हे बघा, थोडंसं आता तुम्हाला आयडिया आली असेल कसं आहे महाराष्ट्रात कोणते जिल्हे आहेत. आता परत याच्यामध्ये तालुके आहेत सेपरेट सेपरेट, पण जिल्हे तरी माहित पाहिजे तुम्हाला. तालुक्यांवर एवढा प्रश्न नाही विचारला जात, जिल्ह्यांशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात. साक्षरता कुठल्या जिल्ह्याची जास्त आहे, त्यानंतर लोकसंख्या कुठल्या जिल्ह्याची जास्त आहे, लोकसंख्येची घनता कुठली जास्त आहे. आणि हे बघा, मी जसं सांगितलं, कालचे सेशन बघितले का तुम्ही? ते 2 जे शेअर केले होते अर्ध्या अर्ध्या तासाचे. हो सर. सो त्यामध्ये हा क्वेश्चन होता बघा, अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार आठवतंय का? म्हणजे हो सर. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचं. हा कधीचे नोट्स बघा, 2018च्या नोट्स आहेत. पण यात पहिल्याच स्लाइड मध्ये हे दिलेलं आहे. अक्षवृत्त हे बघा, हे उत्तर उत्तर आहे. म्हणजे आपला जो भारत देश पण आहे ना, तो इक्वेटरच्या वरच्या बाजूला आहे, लक्षात घ्या. नॉर्थ साइडला येतो बेसिकली. सो किती आहे? 1545 ते 22 डिग्री नॉर्थ. म्हणजे हे इथून खाली जर लाईन ड्रॉ केली तुम्ही इथं टच होणारी, तर ती 15 डिग्री आणि 45 मिनिट नॉर्थ. ते इथून जे आहे इथं वरती अशी लाईन ड्रॉ केली, तर ती आहे 22 डिग्री नॉर्थ. समजते? हे झालं त्याचं अक्षवृत्तीय विस्तार. आणि तसंच रेखावृत्तीय काढायचं झालं, अशा उभ्या 2 लाईन ड्रॉ केल्या तुम्ही, तर याच्यातलं जे आहे, आता हे ईस्ट येणार हे, कारण आपला ईस्ट गोलार्धात आहे. तर हे किती आहे बघा, 72 डिग्री 45 मिनिट पूर्व, म्हणजे हे 72 डिग्री आहे इथं 45 मिनिट. आणि इकडचं किती आहे? 80 डिग्री. इकडे जे आहे लाईन, ही आहे 80 डिग्री. सो हे थोडंसं लक्षात ठेवा. आता प्रश्न विचारलेलाच आहे मागच्या वर्षीच, आणि हे माहित असेल तर आणखी बरं होतं. आता पूर्व पश्चिमला आणखी हे पण दिलंय, आणि हा प्रश्न होता बघा, पूर्व पश्चिम किती आहे? 800. दक्षिणोत्तर किती आहे? 720. 700/720 दिले का? काही पुस्तकात 780, काही ठिकाणी 720. सो नंबर आता हे बघा, बॉर्डर जे आहे ते कसं मोजताय तुम्ही, त्यानुसार थोडंफार चेंज होऊ शकतं. पण असं लक्षात ठेवायचं, हॉरिझॉन्टल जे आहे असं आडवं ते जास्त आहे 800, आणि उभं जे आहे ते कमी आहे 720. त्यानंतर नेक्स्ट काय, क्षेत्रफळ पण दिलंय बघा इथं. हे तिन्ही सेंटेन्स होते. म्हणजे एवढं जरी बॉक्स तुम्हाला माहित असतं, तर मागच्या वर्षीच्या परीक्षेत तुम्हाला तो 1 मार्क मिळाला असता. 3,07,713 चौरस किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया आहे. 6 विभाग आहेत, आता आपण बघितले. 36 जिल्हे आहेत, आणि तालुके 358 आहेत. त्यातले 355 मेन आहेत, आणि मुंबईमध्ये 3 तालुके केलेत फक्त प्रशासकीय सोयीसाठी. आता परत इथं महानगरपालिका दिलेत, म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. महानगरपालिका म्हणजे ज्या शहरांची लोकसंख्या जास्त आहे, त्या ठिकाणी महानगरपालिका केली जाते ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. आता सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत, लक्षात ठेवा, 29. आता हे जेव्हा केलं होतं 2018 मध्ये, तेव्हा थोड्या कमी होत्या, त्यानंतर ऍड झाल्यात काही. जसं की लेटेस्ट जी ऍड झाली आहे, ती कोणत्या इथं लिहिलंय साईडला. जालना जे आहे, ती लेटेस्ट आहे, ती ऍड झालेली आहे, जालना महानगरपालिका. त्यानंतर 28वी, म्हणजे लेटेस्ट म्हणजे 2023 ला वगैरे झाले, 2-3 वर्ष झाली याला. त्यानंतर इचलकरंजी जी आहे कोल्हापूरमध्ये, इथं खाली, ती 28 नंबरची आहे. त्याच्या आधी पनवेल जे आहे इथं, पुण्याच्या वरती गेला तुम्ही, मुंबईला जायच्या आधी लागतं पनवेल, तर ते आहे 27वी. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आता यात, बाकी काही नाही लक्षात राहिलं तरी 29 महानगरपालिका आहे हा नंबर. 29 म्हणजे जिल्हे जरी 36 असतील, तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये, लक्षात ठेवायचं. इथं बघा, इथं सातारला नाहीये, इकडे रत्नागिरी, रायगडला नाहीये, सिंधुदुर्गला नाहीये, इथं मध्ये संभाजीनगरमध्ये जे बीड वगैरे जे आहे तिथं कुठं नाहीये, इकडून इकडून कुठं नाहीये, इकडे भंडारा गोंदिया इकडे नाहीये. समजतंय? सो जिथं पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिथं आहे, लक्षात घ्या. म्हणजे पुण्यामध्ये आहे, त्यानंतर पिंपरी चिंचवडला आहे, खाली मग कोल्हापूरला आहे, सांगली मिरज कुपवाडची मिळून आहे, सोलापूरमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, परभणीला आहे, नांदेड वाघाळा नावाचे आहे. समजते? सो हे थोडंच लक्षात ठेवा. सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात आहेत 3, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी. त्यानंतर आता हे काही गोष्टी दिल्यात नगर परिषद, आणि आता दुसरं जे आहे गणना शहर, म्हणजे सेन्सस टाउन म्हणतात. आता हे शहरांचं जे वर्गीकरण केलेलं आहे, काही ठिकाणी नगरपंचायत असते छोट्या शहरांमध्ये, काही ठिकाणी नगरपालिका असते, काही ठिकाणी महानगरपालिका असते.
जसं जसं पॉप्युलेशन शहरीकरण वाढत जाईल तसं नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका. आता सेन्सस टाउन म्हणजे ऍक्च्युली ते खेडेगावच असतं, पण तिथं जर लोकसंख्या वाढली खूप खेडेगावामध्ये तर त्याला सेन्सस शहर म्हणतात. म्हणजे मोजण्यासाठी फक्त ते शहर आहे, पण तिथं ग्रामपंचायत वगैरे असणार सगळ्या गोष्टी. गणना शहर म्हणजे काय लक्षात घ्या, की ते म्हणायला शहर आहे तिथं गणना शहर, पण ती ऍक्च्युली ग्रामपंचायत आहे आणि तिथं लोकसंख्या थोडीशी वाढली आहे, शहरीकरण व्हायला लागले, त्यामुळे त्याला सेन्सस टाउन म्हणतात. आणि दुसरं आहे कटक मंडळे, मराठीत कटक मंडळे म्हणतात, इंग्लिशमध्ये याला कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणतात. कुणी ऐकलंय का शब्द कॅन्टोन्मेंट परिसर वगैरे पुण्यामध्ये? येस. हो सर, खडकीचा कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे तो. काय असतं? मिलिटरीचा एरिया असतो लक्षात घ्या. म्हणजे मिलिटरीची जी एस्टॅब्लिशमेंट असते ना, समजा मिलिटरीचं काहीतरी तिथं प्रशिक्षण केंद्र वगैरे आहे, तर मिलिटरी ऑफिशियल्स वगैरे जिथे राहायला असतात त्या रिजनला कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणतात. सो त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन थोडंसं वेगळं असतं, कारण ते डिफेन्स रिलेटेड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर येतं. सो त्या ठिकाणी निवडणुका वगैरे वेगळ्या पद्धतीनं होतात. समजते? पुण्यामध्ये आहेत कॅन्टोन्मेंट बोर्ड खूप सारे. हे लक्षातच ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त कटक मंडळ कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे जिल्ह्यात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे जिथं डिफेन्सचं काहीतरी, जसं की नगरमध्ये माहित असेल सगळ्यांना, भिंगार परिसरामध्ये तिथं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जो किल्ला आहे तिथं काहीतरी म्हणजे हे असतं कार्यक्रम वगैरे असतो आणि तिथं रणगाड्याचं वगैरे थोडंसं हेडक्वार्टर आहे. सो भिंगार या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. सो कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे काय, जिथं डिफेन्स रिलेटेड काहीतरी शस्त्र तयार करत असतील, प्रशिक्षण केंद्र वगैरे असतील, तर त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड एस्टॅब्लिश केलेलं असतं. जेणेकरून नॉर्मल निवडणुका वगैरे तसं नाही होत, तिथं थोडंसं वेगळं असतं. आता कुठं कुठं आहेत कॅन्टोन्मेंट बोर्ड? पुणे, त्यानंतर देहू रोड, खडकी या ठिकाणी आहेत. त्यानंतर अहमदनगरमध्ये भिंगारमध्ये आहे, नाशिकमध्ये देवळाली, संभाजीनगरमध्ये आहे, कंधारी जळगावमध्ये आहे. त्यानंतर इकडं काही ठिकाणी आहे, कराड, पिंपरी, लिंगरोड, समजतंय? इथं आहे खाली गांधीनगर. आता हे गणना सेन्सस टाउन आहेत ऍक्च्युली. ब्लँक जे आहेत ना, म्हणजे इथं दिलंय बघा, कटक मंडळे म्हणजे एन सर्कल केलेलं आहे. जे डार्क सर्कल आहेत ते आहेत. म्हणजे इथं जे डार्क सर्कल आहेत 1, 2, 3, इथं इथं कंधारी नाहीये ऍक्च्युली. हे सेन्सस टाउन काही गरजेचं नाही, लक्षात घ्या. सेन्सस टाउन म्हणजे ग्रामपंचायत आहे पण थोडंसं विकसित झालेलं आहे. सो ते काही विचारलं जात नाही एवढं. हे लक्षात ठेवा. म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहेत, नाशिकमध्ये देवळाली म्हणजे जोड्या लावामध्ये विचारतात की देवळाली कुठं आहे, कुठल्या जिल्ह्यात, समजतं? त्यानंतर भिंगार कुठल्या जिल्ह्यात आहे, त्यानंतर आता हे कळंबूर वगैरे सेन्सस टाउन आहे. इकडे पण हे सेन्सस टाउन, फक्त कामठीवाडी जे आहे नागपूरमध्ये तिथं कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. तो लक्षात ठेवायला सोपं आहे. पुणे तर काही विचारणार नाहीत, ते ऑब्विस आहे. देहू रोड, हे पण देहू आळंदी वगैरे माहित असेल थोडंसं. खडकी पण फेमस रिजन आहे. नाशिकचं देवळाली, संभाजीनगर, त्यानंतर इकडे कामठीवाडी नागपूरमध्ये, एवढीच लक्षात ठेवा. त्यानंतर आता पावसाचं प्रमाण इथे दिलेलं आहे. आता पावसाळा सुरू होतोय, ऑलमोस्ट लेट झाला ऍक्च्युली. 1 जून पासून केरळमध्ये दाखल होतो आणि आपल्या महाराष्ट्रात साधारणतः 10 जून पर्यंत पाऊस सुरू होतो. पण ऑलमोस्ट आता जून एंड आलाय, तरी अजून म्हणावा एवढा पाऊस नाही पडलेला आहे. थोडासा पडतोय आता सध्या. सो पाऊस कसा बेसिकली तयार होतो, तर इकडं अरबी समुद्र जो आहे, इथं बघा हा कोकण रिजन आहे, याच्या इकडे सगळा समुद्र आहे इकडं, अरबी समुद्र. ठीक आहे. सो अरबी समुद्र किंवा हिंद महासागर बेसिकली ओशन आहे मोठं. तर त्याच्यातून जेव्हा टेम्परेचर वगैरे वाढतं खूप जास्त उन्हाळ्यामध्ये, तेव्हा पाण्याची वाफ होते, वरती जाते आणि ते जे एअर आहे ते इकडच्या बाजूने अशी ब्लो व्हायला सुरू होते अशी, आणि वरती मग हिमालय रिजन कडे जाते, तिबेट रिजन कडे असं. काय सांगतो समज, या बाजूने मान्सून दाखल होतो, लक्षात घ्या. सो त्याला नॉर्थ ईस्ट. आता हा जो आहे बेसिकली ज्या दिशेने येतोय, आता पूर्व पश्चिम जर सांगायचं झालं, ही पूर्व बाजू आहे ईस्ट, ही वेस्ट आहे, वरची नॉर्थ आहे आणि खाली साऊथ आहे. सो कुठल्या दिशेने येतोय बघा हा, या दिशेने एंटर करतोय. सो ह्याला म्हणतात साऊथ वेस्ट मान्सून.
काय सांगते समजतंय का? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. वायव्य बाजूनं हा एंटर करतो. साऊथ वेस्ट बाजूनं. ठीक आहे, इकडून. सो साऊथ वेस्ट मान्सून म्हणतात त्याला. आता पावसाचं प्रमाण हे बघा, इथं पाऊस इथून जरी एंटर करत असला, तरी तुम्हाला माहित आहे की एकच मिनिट. Just a second. इथं सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत इथं मोठ्या. इथं आणि जेव्हा ढग येणार इथून असे पावसाचे, तेव्हा ढगांना काय होतं, हा अडथळा होतो मध्येच. सो मग काय होतं, ढग जसे जसे परत या डोंगरांना क्रॉस करून वरती जायला बघतात, तस तसं ते थंड होतं आणि पाऊस पडतो इथं. काय सांगतो समजतंय का? ढग जे आहेत इकडून येत आहेत सगळे पावसाचे, आणि हे जेव्हा इथं सह्याद्रीची पर्वतरांग सुरू होते अशी इकडून खालीपर्यंत, तेव्हा या पर्वतरांगेला क्रॉस करून इकडे यायचं. पण जेव्हा ते वरती क्रॉस करून जायला बघणार, तेव्हा जसं जसं वरती जातील तस तसं वॉटर जे वेपर स्टेट मध्ये वरती जाऊन थंड झालं तर ते परत लिक्विड होणार आणि पाऊस पडणार. सो इथं पाऊस खूप जास्त पडतो या रिजन मध्ये, आणि परत तेच जे पाणी आहे ते इकडे जातं नद्यांमधून परत समुद्रात इकडं. आवाज येतो सगळ्यांना? येस, नो? हो सर. त्यामुळे कोकणात खूप जास्त पाऊस पडतो, लक्षात घ्या. कोकणात का पाऊस जास्त पडतो बेसिकली, तर इकडं बेसिकली कोकण तो समुद्राच्या किनारीच आहे. सो ढग येताना पाऊस पडत पडतच येणार इकडं. आणि प्लस इथं जो सह्याद्री पर्वतरांगेचा जो हा रिजन आहे ना, महाबळेश्वर मध्ये खूप जास्त पाऊस होतो, लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पावसाचा प्रदेश कुठला म्हणला जाईल तर तो महाबळेश्वर आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस पडतो इथं. ठीक आहे. तर ढग जेव्हा इथे येणार तेव्हा त्याला अडथळा होणार आणि इथं पाऊस पडणार. त्यानंतर काय होतंय बघा, पाऊस पडल्यानंतर मग कोरडे ढग थोडेसे वरती जातात. सो हा जो रिजन येतो ना, जस्ट सह्याद्री नंतरचा इथला भाग, हा इथे एकदम खूप कमी पाऊस पडतो, लक्षात घ्या. आता इथं दिलायच हा इकडचा रिजन, हा रिजन, हा रिजन, पर कमी पावसाचा प्रदेश लिहिला इथं. म्हणजे काही जण इथं बीड साईडचे असतील समजा, किंवा नगरमध्ये पण, नगर सिटी पर्यंत थोडाफार पाऊस पडतो ठीकठाक. पण त्याच्या पुढे इकडे गेला जसं जसं तुम्ही पूर्वेकडे, तस तसं खूप कमी पाऊस होतो. समजतं? सो मी जसं सांगितलं मगाशी, महाबळेश्वर जे आहे ते सातारमध्ये आहे इथं. इथं सगळ्यात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात, लक्षात घ्या. आणि सातारमध्येच इथं मान खटाव वगैरे आहे. तर तिथं सगळ्यात कमी पाऊस पडतो महाराष्ट्रात. म्हणजे दोन्ही जे प्लेसेस आहेत, सगळ्यात जास्त पाऊस पडणारच होतं आणि सगळ्यात कमी पाऊस पडणार सुद्धा, ते जवळजवळच आहे. रिझन काय आहे? पाऊस इथं जास्त पडतो, सगळं पाणी इथं संपतं. सो ढग जे आहेत ते कोरडे जातात पुढं इकडं. आणि मग इकडचा जो रिजन आहे हा, ते मी सांगितलं इकडून जे ढग येतील असे नॉर्थ ईस्टचे, ते वरती जायला बघतात असे. त्यानंतर इकडून परत बे ऑफ बेंगॉल आहे आपलं, बंगालचा उपसागर, इकडून परत ढग येतात असे. इकडच्या साईडला आंध्र प्रदेश, तेलंगणा वगैरे आहे. तिकडे काही डोंगर नाहीत मोठे, लक्षात घ्या. सो तिकडून येतात वारे असे आणि वरती जायला बघतात असे. सो इकडं विदर्भाचा भाग वगैरे इकडे ठीकठाक पाऊस पडतो. कारण याला दोन साईड ना, म्हणजे इकडचे पण ढग जातात काही पाऊस पडणारे आणि इकडचे पण जातात. सो इकडे पडतो ठीकठाक पाऊस. सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक जो दुष्काळी भाग, आणि मग या रिजन मध्ये लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे ज्या होतात खूप जास्त प्रमाणात, तो रिजन पण हाच आहे, मराठवाड्याचा रिजन. कारण तिथं पावसाचं प्रमाण कमी आहे. सो शेतीची क्वालिटी एवढी चांगली होत नाही, आणि त्यामुळे मग दुष्काळ आला की कर्जबाजारीपणा होतो आणि सगळ्या गोष्टी होतात. नॅचरली पाऊस कमी आहे इथं. ठीक आहे. मग अति जास्त पावसाचा प्रदेश पण लक्षात ठेवा, हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत ना, इथे जास्त पाऊस पडतो. बाकी मग बघू नंतर की एक्झॅक्ट किती डेटा वगैरे आहे. जास्त म्हणजे 200 सेंटीमीटर जो युनिट पकडलं जातं त्याच्यापेक्षा जास्त असेल तर जास्त पाऊस, आणि 50 वगैरे त्याच्यापेक्षा कमी असेल तर खूप कमी झालं वाळवंटासारखं. आणि त्याच्यामध्ये असेल 150, 100, तर मग ऍव्हरेज पाऊस आहे. म्हणजे जास्त पण नाही, कमी पण नाही. ओके. त्यानंतर आता हे बघा, महाराष्ट्रातले शिखर म्हणजे पीक्स जे आहे, हायेस्ट डोंगरावरती जे शिखर असतं, तर ते कोणकोणते आहेत? याच्यावर पण क्वेश्चन आला होता आता मागच्या वर्षीच्या याच्यात. हा तोरणा माळचा क्वेश्चन होता, आठवतंय का काही कोणाला?
काल जे शेअर केलं होतं ते तोरणमाळ वगैरे हा रिजन होता नंदुरबार मधला. जोड्या जुळवामध्ये चुकीचं होतं. तर आता हे बघा, घाट, हे बघा, शिखर, किल्ले, किल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत काही ते, त्यानंतर घाट आणि पठार. आता घाट म्हणजे काय बेसिकली लक्षात घ्या. हे बघा, सह्याद्रीची जी पर्वत रांग आहे ना ती कंटिन्युअस आहे. असे डोंगर आहेत मोठे मोठे खूप. आणि समजा तुम्ही इकडे राहताय आणि तुम्हाला या साईडला यायचंय, तो काही ठिकाणी काय माहितीये का, ही पर्वत रांग जी आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी जागा आहे अशी यायला. थोडीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी हायवे वगैरे येऊ शकतील. असं नॅचरली रिजन आहे काही ठिकाणी. सो तुम्ही इकडच्या बाजूनं कोकणात येऊ शकता. सो त्याला घाट म्हणतात. काय सांगतोय समजून घ्या व्यवस्थित. म्हणजे हा जो डोंगर आहे मोठा सह्याद्रीचा, तर डोंगर, आता हे बघा, डोंगर फोडून पलीकडे जाणं, थोडासा बोगदा काढू शकता तुम्ही. कात्रज मध्ये जसं बोगदा आहे बाबा, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर. पण हे डोंगर तसे नाही आहेत. हे 1-2 किलोमीटर डोंगर आडवे नाही आहेत. 50 किलोमीटर वगैरे, 20 किलोमीटर, 10 किलोमीटर एवढे बोगदे नाही करू शकत आपण. सो तुम्हाला हे नॅचरली जे स्पेस आहे पलीकडे जाण्यासाठी ती वापरावी लागते. म्हणजे तुम्ही इकडच्या रिजन मध्ये असाल, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा कोणताही महाराष्ट्रातला इकडचं रिजन, आणि तुम्हाला समुद्र किनारी जायचं असेल तर तुम्हाला बेसिकली या घाटातूनच जावं लागतं पलीकडे. सो ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात की नॉर्थ टू साऊथ म्हणजे वरून खालीपर्यंत क्रम सांगा घाटांचा, किंवा कोणता घाट कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडते वगैरे. मी जे नोट शेअर केलेत सकाळी, जे इन्फोग्राफिक, त्यामध्ये पण आहे हे. तर नावं फक्त बघून घ्या इथं. आता सध्या इथे जो आहे थाळ घाट आहे इथं. त्यानंतर हा माळशेजचा घाट आता फेमस आहे पावसाळ्यामध्ये टुरिझम साठी वगैरे, छान आहे का लोणावळा साईडला इकडं. त्यानंतर बोरघाट आहे, हा लक्षात ठेवा, विचारला जातो खूप जास्त. बोरघाट म्हणजे पुण्यातून रायगडमध्ये जायचंय तुम्हाला तर बोरघाट. त्यानंतर सातारा जिल्हा जो आहे तिकडून कोकणामध्ये जेव्हा जाता तुम्ही, हा परांदा घाट आहे. त्यानंतर तो एवढा नाही विचारला जात का, मी पण कधी ऐकलं नव्हतं हे नाव. कुंभार्लीचा घाट फेमस आहे हा इथं. आणि आंबा घाट जो आहे तो फेमस आहे. हे दोन खाली म्हणजे गणपतीपुळ्याला वगैरे जे जातात ते इकडून जातात लोक. कुंभार्ली, आंबा घाट वगैरे, ठीक आहे. त्यानंतर कोल्हापुरातनं इकडे जायचं असेल तर फोंडा घाट आहे सिंधुदुर्गमध्ये. आणि आपल्याला गोव्याला जायचं असेल, लक्षात घ्या, गोव्याला जेव्हा जातं तेव्हा आंबोलीचा घाट लागतो जाताना. ठीक आहे. सो हे नॉर्थ टू साऊथ लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले याच्यावर खूप वेळा. तो जे प्रायोरिटी एरियाज आहेत ते करायचे, लक्षात घ्या. थाळघाट वरती या साईडला आहे, नाशिक साईडला आहे, लक्षात घ्या, खूप वरती आहे हा. आणि इथून डोंगररांग सुरू होते, सो एवढं जास्त हे नाही. खाली जे आहे इथे डोंगररांग मोठे आहेत, सो हे महत्वाचे घाट आहेत. माळशेजचं सगळ्यांनी ऐकलं असेल, पुणे साईडला वगैरे आहे, म्हणजे लोणावळा साईडला इकडं. त्यानंतर बोरघाट फेमस आहे खूप. त्यानंतर हा वरंदा घाट. कुंभार्लीचं फेमस आहे गणपतीपुळे, आंबा घाट. आता आंबा घाट वरती आहे, इथे लक्षात घ्या, हा आंबा घाट आहे. आणि हा खाली आंबोली घाट आहे वेगळा. आंबोली जो आहे तो गोव्याला जाताना, त्याच्यावरती फोंडा आहे हा कोल्हापुरात इकडे जाताना. हे लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारले त्याच्यावर. त्यानंतर मग घाटचा अर्थ समजला, डोंगर क्रॉस करून पलीकडे जायचं आपल्याला कोकणात. तर नॅचरली काही स्पेस असते मध्ये, त्यातून आपल्याला जाता येतं त्याच्या मदतीनं, तर त्याला घाट म्हणतात. त्यानंतर मग पठार म्हणजे काय असतं, एक उंच असं लोकेशन आहे असं, आणि वरती फ्लॅट आहे इथं, तर याला पठार म्हणतात. समजतंय? म्हणजे नॉर्मली खाली राहतोय तो आपण प्लेनवर, जरासं त्याचं इलिव्हेशन जास्त असणं, वरती 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 गेलंय, त्यानंतर असं आहे आणि परत खाली आहे असं. सो हा जो वरचा रिजन आहे त्याला पठार म्हणतात बेसिकली. आता काही फेमस कोणकोणते आहेत, औंध जे आहे संस्थान आहे, राजे वगैरे असायचे इथं, तिथं पठार आहे, फेमस आहे. सासवड जे आहे पुण्यामध्ये, जिथं पालखी वगैरे आता जाते यांची, निवृत्ती महाराजांची वगैरे, तर तिथं आहे. त्यानंतर अहमदनगरचं पठार आहे. आता अहमदनगरचं पठार म्हणजे इलिव्हेशन जास्त आहे थोडंसं. त्यानंतर मग इकडे जे बघून घ्या, बुलढाण्याचं आहे इथं, मालेगाव माहित असेल. सो एवढं विचारलं जात नाही पठार वगैरे, सो नॉट सो इम्पॉर्टंट, फक्त उंच भाग आहे थोडासा. त्यानंतर आता
महाराष्ट्रातलं हायेस्ट पीक जे आहे ते इथं आहे बघा, कळसुबाई. जर तुम्ही आता ट्रेकिंग वगैरे पण जातात इथं सह्याद्रीमध्ये, कळसुबाई, रतनगड वगैरे आहे, भंडारदरा वगैरे बेसिकली जो स्पॉट आहे नगरच्या साईडला, हरिश्चंद्रगड फेमस आहे ट्रेकिंग साठी वगैरे. सो कळसुबाईवर क्वेश्चन विचारलं होतं किंवा प्रिव्हियस इयर मध्ये विचारलंय 2-3 वेळा. सगळ्यात हायेस्ट पीक कुठलं आहे महाराष्ट्रातलं आहे, त्याच्यानंतर कोणतं आहे, त्याच्यानंतर कोणतं आहे. सो हायेस्ट कळसुबाई आहे. त्यानंतर हे साल्लेर वगैरे लिहिलंय हे आहे. हे मी शेअर केले नोट्स मध्ये, उंची प्रमाण कोणकोणते आहेत टॉपचे वगैरे. ते बघून घ्यायचं काय नाही इथं. कळसुबाई, साल्लेर, हनुमान हे पण फेमस आहे, तौला हे पण आहे, सप्तशृंगी देवस्थान आहे, शिखर आहे इथं. त्यानंतर महाबळेश्वर उंचावर आहे थोडस. बाकी मग इथं तोरणा किल्ला होता शिवाजी महाराजांचा. आता किल्ले वगैरे इथं खूप सारे आहेत, पण या किल्ल्यांपेक्षा आता जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये आहेत 12 किल्ले, म्हणजे यावर्षीच रेकग्नेशन मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्यातले 12 जे फेमस किल्ले आहेत त्याला जागतिक रेकग्नेशन मिळालेलं आहे. सो ते किल्ले माहित असावेत तुम्हाला कोणकोणते आहेत. रायगड आहे त्यामध्ये, त्यानंतर असे बरेच आहेत, पन्हाळा वगैरे. सो ते किल्ले पाठ करा, ते शेअर केले मी ऑलरेडी ग्रुपवर. त्यात एक महाराष्ट्राबाहेरचा किल्ला आहे, कोण सांगू शकेल का मला? हे सगळे महाराष्ट्रातले आहेत, एकच महाराष्ट्राबाहेरचं. बरं जाऊ दे, जिंजी म्हणून आहे तमिळनाडूमध्ये. आवाज येतोय सगळ्यांना? येस नो? हो, येतोय सर. तो लक्षात ठेवा कुठला बाहेरचा आहे, जिंजी म्हणून तमिळनाडूमध्ये. सो तो महाराष्ट्र बाहेर, म्हणजे ते किल्ले लक्षात ठेवा, हे काही जास्त इम्पॉर्टंट नाही तिथले. त्यानंतर आता डोंगर टेकड्या, आता हे बघा, हे लक्षात का ठेवायचं, आता इथं जसं आहे बघा तोरणमाळचं पठार किंवा तोरणमाळचे डोंगर, हे महाराष्ट्राची टॉपची बॉर्डर आहे, लक्षात घ्या. इथून पुढे परत मध्य प्रदेश सुरू होतो. काय सांगतोय मी, हे जे आहे रिजन तोरणमाळ म्हणजे बाउंड्री असल्यासारखंच आहे, कट होते इथून. हे चिखलदरा फेमस आहे, जसं अहमदनगरमध्ये अहिल्यानगरमध्ये भंडारदरा थंड हवेचं ठिकाण आहे इथं, तसंच अमरावतीमध्ये चिखलदरा आहे, फेमस आहे खूप. तसं महाबळेश्वर वगैरे आहे किंवा लोक इकडे जातात लोणावळा वगैरे, तसंच हे टुरिस्ट प्लेसेस आहे तिथले. सो ते लक्षात ठेवा. नंदुरबार मध्ये अस्तंबा डोंगर आहे, उंची खूप जास्त आहे इथं. सो हे लक्षात ठेवा, शिखर जे आहेत ते. याच्याशी रिलेटेड मी आणखी शेअर करेन की डोंगर रांगा ज्या आहेत महाराष्ट्रातल्या, कुठली वरती आहे कुठल्या खाली, पण आता सध्या या नोट्स मध्ये जे आहे ते बघत जाऊ आपण. अस्तंबा जो आहे नंदुरबार मध्ये आहे. त्यानंतर धुळेमध्ये गाळणा नावाचं डोंगर आहे. नाशिकमध्ये सातमाळा डोंगर रांग आहे. डोंगर आणि डोंगर रांग म्हणजे काय, एक असे पीक असेल तर त्याला डोंगर म्हणणार आपण, असे मल्टिपल असतील तर त्याला डोंगर रांग म्हणतात. त्यानंतर वेरूळ, अजंठा एलोरा सगळ्यांना माहित असेल, अजंठा वेरूळची लेणी संभाजीनगरमध्ये, इथे डोंगर रांग आहे त्याची. त्यानंतर मग हे मुदखेड, निर्मल डोंगर, हिंगोली डोंगर, गाविलगडच्या टेकड्या फेमस आहेत, लक्षात घ्या. हे एवढं पाठ पाहिजे इथलं, हे लक्षात ठेवा. अस्तंबा एक लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे, विचारले खूप वेळा. गाविलगडच्या टेकड्या विचारले, अमरावतीमध्ये आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, बाकी काय जास्त डिटेल मध्ये जायची गरज नाही. गाविलगड कुठे आहे? अमरावती. अस्तंबा डोंगर कुठे आहे? नंदुरबार. नाशिकमध्ये सातमाळा आहे. दरेकसा विचारलं जातं कारण बॉर्डर आहे इथं, पुढं छत्तीसगड वगैरे सुरू होतं. सो दरेकसा माहित पाहिजे तुम्हाला, गोंदियामध्ये आहे. आणि हे बघा आता काल जे पेपर शेअर केला होता मी, त्यामध्ये सुरजागड वगैरे विचारलं होतं. म्हणजे इथं खनिज सापडत, लोह खनिज जे आहे ते सुरजागड मध्ये सापडतं. सो हे कुठं आहे? गडचिरोलीमध्ये आहे. भामरागड डोंगर आहे ते, भामरागड, सुरजागड, गडचिरोलीमध्ये. आता गडचिरोली गड आहे आणि इथं पण गड गड लिहिलेलं आहे, सो लक्षात ठेवा थोडस. पण गाविलगड यायला नको, नाही ते हे पण इकडे टाकतात. सो गाविलगड म्हणलं अमरावती आठवलं पाहिजे. दरे कसा विचारले का, हे बघा, जे बॉर्डरवर आहेत ना, आता हे गाविलगड वगैरे पण इकडे वरती मध्य प्रदेश आहे, लक्षात घ्या. सो बॉर्डरवर असेल तर थोडंसं हायलाइट होतं. इथं पण छत्तीसगड वगैरे आहे, तो दरे कसा विचारलं जातं. इथं पण वरती मध्य प्रदेश आहे, त्यामुळे अस्तंबा, इकडे सातमाळा सुरू होतं. सो हे लक्षात ठेवा. आता धबधबे वगैरे एवढं जास्त विचारलं जात नाही, तरी पण जनरली थोडंसं, आता पावसाळ्याचं सीझन आहे, फिरायला कुठे जाऊ नका शक्यतो.
आता महाबळेश्वर वगैरे, ठोसेघरचा धबधबा आहे, वजराई हायेस्ट वॉटरफॉल म्हणलं जातं याला, खूप उंचावरून पडतो हा. त्यानंतर इथं पुण्यात खूप सारे आहेत, राजगुरुनगर, लोणावळ्यामध्ये आहे, खंडाळा, भीमाशंकर, तामणीगर. नगरमध्ये भंडारदरा माहित आहे सगळ्यांना, रंधा फॉल वगैरे आहे तिथेच. बीड मधला हा फेमस आहे सौताड्याचा वॉटरफॉल. नांदेड मधला हा खूप फेमस आहे सहस्त्रकुंड. विचारले जातात, प्रिव्हियस इयर मध्ये विचारले प्रश्न असे. त्यानंतर मग इकडे वरती जे आहे ते दूधसागर. आता दूधसागर तो वेगळा पिक्चर मधला, तो गोव्यात आहे खाली, दूधसागरचा वॉटरफॉल. एक सेम सेम नावाचे असतात, सोमेश्वर, दूधसागर, पाटणा देवी, मनुदेवी. चिखलदरा हे माहितच पाहिजे, थंड हवेचं ठिकाण आहे. टुरिस्ट जसं महाबळेश्वर तुम्हाला माहित असेल काही लोकांना, फेमस थंड हवेचं ठिकाण. नगरमधले जे असतील त्यांना भंडारदरा माहित असेल, हे जे कराडचे असतील त्यांना महाबळेश्वर माहित असेल. तसं विदर्भातले जे असतात त्यांना हे फेमस आहे तिकडे चिखलदरा. आणि तर एक असं आपण ऑलरेडी बघितलं इथं. सो ज्या ज्या गोष्टी सांगेन त्या फक्त ओव्हरलुक कर. आता खाड्या म्हणजे काय, एखादी नदी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते इकडं, तेव्हा तिथे खाडी तयार होते. आणि मी सांगितलं की इथं पाऊस खूप जास्त पडतो, सो इथे छोट्या छोट्या खूप नद्या आहेत. छोट्या म्हणजे 50 किलोमीटर जाणार इकडे, फक्त 30 किलोमीटर जाणार, कारण पाऊस पडला आणि उतार या बाजूला आहे. तो इथं सह्याद्रीचा डोंगर जो आहे त्या बाजूनं इकडे जाणाऱ्या नद्या छोट्या छोट्या असतात, त्यांच्यात शॉर्ट ड्युरेशन साठीच पाणी असतं, लक्षात घ्या. म्हणजे पावसाळ्याचे जे 3-4 महिने असतात तेव्हा खूप जास्त पाऊस पडतो आणि तेव्हा त्या ओव्हरफ्लो होतात नद्या, म्हणजे पूर येतात बेसिकली. चिपळूणला वगैरे मध्ये खूप मोठा पूर आला होता. आता नदीचं नाव पण इथं एक आहे बघा, तसं जगबुडी नदी आहे. नदीचं नावच जगबुडी आहे. समजतंय कुठंही नदी खाली असेल नद्यांची नावं, हे खाडे आहेत. आता ह्याच्यावर क्वेश्चन आला होता, लक्षात घ्या. आता काल जे 2 पेपर डिस्कस केले, डहाणू कुठं आहे हा क्वेश्चन होता, कुठल्या जिल्ह्यात आहे, पालघर जिल्ह्यात आहे. त्यानंतर माहीमचा क्वेश्चन होता, मुंबईमध्ये आहे. त्यानंतर इथं क्वेश्चन होता, विजयदुर्ग कुठल्या जिल्ह्यात आहे, सिंधुदुर्ग मध्ये आहे. समजतंय का? सो हे दाबोळ. हा दाभोळचा होता इथं रत्नागिरीमध्ये. सो हे लक्षात ठेवा, म्हणजे या जरी नोट्स 2018च्या असतील, कारण जिओग्राफी काही चेंज होत नाही, लक्षात घ्या. डोंगर जिथं हजारो वर्षापूर्वी आहे तो डोंगर हलणार नाही कुठं. सो जिओग्राफीच्या ज्या नोट्स 10 वर्षापूर्वीच्या जरी असतील, चेंज झालं तर काय होतं, महानगरपालिका एखादी ऍड होईल, 29 आहे, काही वर्षांनी 30-35 होतील. पण जे फिजिकल फीचर्स आहेत, नदीचं काही चेंज होणार नाही, लक्षात घ्या. नदी वगैरे चेंज होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो, 1000 वर्षाचा वगैरे. आपला लाईफ स्पॅन तेवढा नाहीये. तो नद्या वगैरे, डोंगर, तलाव. तलाव एखादा नवीन बांधू शकतो आपण, सरदार सरोवर जसं बांधलंय तसं. पण आता जे आहे ते माहित पाहिजे तुम्हाला, कारण ते काही चेंज होणार नाहीत. समजते. सो हे नावं लक्षात ठेवा. आता मागच्या वर्षी प्रश्न होता डहाणू, माहीम, दाभोळ, विजयदुर्ग. सो जैतापूर प्रकल्पामध्ये चाललं होतं, न्यूक्लिअर पॉवर प्लांट करायचं होतं, पण इथल्या लोकांनी खूप विरोध केला, कारण न्यूक्लिअर वेस्ट जे असतं पॉवर प्लांट मुळे तयार होणार ते डेंजरस असतं. सो विरोध केला होता. सो ही नावं लक्षात ठेवा, म्हणजे आताच क्वेश्चन विचारलाय, सो इम्पॉर्टंट आहे. तेरेखोल हे लक्षात ठेवा, सगळ्यात शेवटी आहे खाली. म्हणजे जर तुम्हाला कधी सिक्वेन्स विचारला नॉर्थ टू साऊथ, म्हणजे उत्तरेकडून खाली दक्षिणेकडं, ते पण माहित पाहिजे की बाबा डहाणू वरती आहे सगळ्यात टॉपला, तिथून पुढे गुजरात सुरू होतं, आणि सगळ्यात शेवटी जे आहे तेरेखोल नदी पण आहे. सो तेरेखोल सगळ्यात खाली आहे, गोव्याच्या जस्ट वरती. ठीक आहे. सो हे सिक्वेन्शियली लक्षात ठेवा थोडस, आणि हे लक्षात राहील तुमच्या, जर 2-3 वेळा नोट्स जर बघितल्या तुम्ही. रोज बघायचे मॅप्स जेवढे तुम्ही. हे बघा, तुम्ही कधी एमपीएससी युपीएससी करणाऱ्या मुलांच्या रूम मध्ये गेला ना, तिथे सगळे भिंतीवर नकाशे चिटकवलेले असतात. कशासाठी चिटकवलेले असतात बेसिकली, रोज जेव्हा तुम्ही बघाल एखादी गोष्ट किंवा एखाद्या शहराबद्दल, गावाबद्दल ऐकलं तुम्ही न्यूज मध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये, तर ते मॅप मध्ये कुठे आहे हे बघण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून लॉंग टर्म मेमरीमध्ये राहतं. ठीक आहे. सो हे मॅप तुम्ही रोज बघितले पाहिजेत, लक्षात घ्या. मोबाईल मध्ये आहे, पीडीएफ मध्ये आहे तुमच्या. रोज एक स्लाइड घ्यायची, ती झूम करून बघायचं, आणि हळूहळू लक्षात राहतील, हे फिक्स होऊन जाईल. आता महाराष्ट्रातील गड वगैरे जे आहेत, हे मी मगाशी सांगितलं 12 जे सांगितलेत युनेस्कोनं, ते महत्वाचे आहेत.
बाकी असे तर खूप सारे आहेत गड. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग वगैरे हे समुद्रातले आहेत किल्ले, थोडेसे फेमस आहेत. त्यानंतर वरती सुवर्णदुर्ग, जयगड, रत्नागिरी, जंजिराचा किल्ला फेमस आहे. मॅटॉन, खांदेरी, उंदेरी हे समुद्रातले आहेत. पालघर, आता पालघर मधले इथले आहेत हे माऊली वगैरे. नंतर बघून घ्या, आता शिवनेरी वगैरे बर्थ प्लेस आहे. लोहगड माहित असेल पुण्यातल्या मुलांना, तोरणागड, राजगड, सिंहगड, बऱ्यापैकी नाव ऐकलेले असतात. ते हरिश्चंद्रगड वगैरे तिथं काही जास्त किल्ल्यासारखं नाहीये, ब्रोकन काहीतरी असेल. पण ते नावं माहिती ठेवा. मच्छिंद्रगड नवनाथांचं वगैरे आहे. साताऱ्यात अजिंक्य तारा, प्रतापगड आहे. प्रचितगड, सज्जनगड आहे. So एवढं काही जास्त इम्पॉर्टंट नाही. मी जे इम्पॉर्टंट असेल ते डिटेल मध्ये सांगेन. जे इम्पॉर्टंट नाहीये ते नाही वाचलं तरी चालतंय. आता हे तळी लेक याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे कुठलं तर धरण बांधलंय नदीवर. याच्या रिलेटेड आणखी मी नोट शेअर करेन. फक्त ग्रुपवर वाचत चला ते आणि सेव्ह करून ठेवा व्यवस्थित. जसं ठाण्यामध्ये तानसा आहे जलाशय आहे. साताऱ्यात कोयना फेमसच आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. पुण्यामध्ये खूप जास्त आहेत, लक्षात घ्या. पानशेत तलाव आहे. मध्ये पानशेतचं तळ फुटलं होतं. खूप जास्त पूर आला होता पुण्यामध्ये मागच्या काही वर्षापूर्वी. मुळशी डॅम माहित असेल सगळ्यांना, आता फेमस आहे, पावसाळ्यात सगळे जातात टुरिस्ट प्लेस. भाटकर आहे, व्हिक्टोरिया लेक आहे. खडकवासला फेमस आहे, सगळे आता पावसाळ्यात जातात. नगरमध्ये आर्थर हिल लेक, भंडारदरा फेमस आहे, लेक बिल, गंगापूर वगैरे. इकडे बुलढाण्यामध्ये लोणारचं फेमस आहे, क्रॅटर. हे का फेमस आहे लोणारचं? कारण बाहेरच्या अवकाशातून दगड येऊन तिथे खड्डा तयार झाला होता हजारो वर्षापूर्वी, डायनासोर वगैरे होते तेव्हा. आणि तिथे तयार झालेलं आहे क्रॅटर लेक. एकमेव आहे हे महाराष्ट्रातलं. चंद्रपूरमध्ये घोडझरी, भंडारामध्ये शेवणी. आता इकडचं काय ऐकलं नाही आपण कधी. आता गरम पाण्याचे झरे म्हणजे काय? हॉट स्प्रिंग. तुम्ही सगळ्यांनी आता मेकॅनिकल इंजिनियर आहात, थोडस जिओथर्मल पॉवर प्लांट वगैरे म्हटले. येस, नो? रिन्युएबल येस सर. रिन्युएबल एनर्जी मध्ये जिओथर्मल काय असतं? बेसिकली जिओथर्मल जमिनीखाली पॉवर प्लांट. हा, नाही, लक्ष द्या काय कन्सेप्ट बेसिकली. हे बघा, आपली पृथ्वी जी आहे ना, ती अजून पूर्णपणे सॉलिडिफाय झालेली नाही सेंटर पर्यंत. आतमध्ये ना अजून मोल्टन मॅग्मा, लावा वगैरे आहे. आतमध्ये असेल तर मॅग्मा, वरती आला तर लावा वगैरे. तर तो समजा खाली जमिनीमध्ये पावसाचं पाणी जे मुरतं ते जेव्हा खाली जाईल आणि खाली जेव्हा ते मॅग्मा वगैरे जेव्हा असतो आतमध्ये खूप जास्त खोल, किंवा काही ठिकाणी क्रॅक्स असतात. आपल्या ज्या पृथ्वी आहे ती बेसिकली कंटिन्युअस नाहीये. जसं अंड आहे फॉर एक्झाम्पल, आपली पृथ्वी जी आहे ना ती प्लेट्स न बनलेली आहे. म्हणजे अंड समजा थोडस क्रॅक गेला कुठतरी तर छोटे छोटे आहे, समजा. हे लक्षात द्या काय आहे गोष्ट ही. आपली पृथ्वी आहे ना अशी खूप पूर्ण एकाचीनं बनलेली आहे असं नाही. जसं की सीताफळ असतं फॉर एक्झाम्पल. सीताफळ मध्ये काय असतं? हे छोटं आहे, हे असं आहे, असं बनलेलं असतं. सो पृथ्वी आपली अशी बनलेली आहे, फक्त हे इक्वली नाही आहे सीताफळासारखं. एक प्लेट खूप मोठी आहे, एक छोटी आहे, एक खूप छोटी आहे, एक मोठी आहे. काही ओशनिक प्लेट्स असतात. ओशनिक म्हणजे त्या प्लेटच्या वरती पूर्ण महासागर आहे. आणि काही कॉन्टिनेंटल प्लेट्स असतात, म्हणजे जसं भारताची कॉन्टिनेंटल प्लेट आहे समजते, ज्याच्यावरती जमीन आहे असं. सो या प्लेट कंटिन्युअसली मूव्ह करत असतात. म्हणजे ही प्लेट जे आहे, आपण ज्या पृथ्वीवर आहोत ना, आता समजा भारतात आहोत आपण, आपल्या खालची प्लेट जी आहे ती मूव्ह करते. पण एवढी फास्ट मूव्ह करत नाही की आपल्याला ते कळेल म्हणून. समजते, एकदम सेंटीमीटर मध्ये वर्षाला असं चालू असतं काम. कशामुळं? कारण खाली आत मॅग्मा वगैरे आहे, तो फिरत असतो असं, आणि त्यामुळे त्याला ढकलत असतो पुढं पुढं पुढं. त्यामुळे आपला जो माउंट एव्हरेस्ट आहे त्याची हाईट वाढते दरवर्षी. नवीन माउंटन आहे हा एव्हरेस्ट वगैरे. हिमालयाची रेंज आहे ती यंग आहे, यंग फोल्ड माउंटन्स आहे. सो ज्या प्लेट्स आहेत त्या जेव्हा एकमेकांशी इंटरॅक्ट होत असतात, सो तिथून काही ठिकाणी ज्वालामुखी वगैरे निघतात. समजते, क्रॅक्स असतात, तिथून मॅग्मा वगैरे वरती येणार. मग पाणी कॉन्टॅक्ट मध्ये आलं मॅग्माच्या की त्याची वाफ बनते, किंवा हॉट स्प्रिंग म्हणजे गरम झरे वगैरे तयार होतात तिथं, किंवा तलाव असेल तिथलं पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते जास्त आहे नॉर्मल पेक्षा. आता हे कुठे कुठे आहेत लक्षात ठेवा. फक्त या साईडला जास्त आहेत रत्नागिरीमध्ये, सो एवढं तरी लक्षात राहू द्या.
नाव लक्षात ठेवा हे. खेड, आरवली, तुरळ, गोळवली, राजापुरा, ऊनउरे. समज सिंधुदुर्ग म्हणल्यावर ते लक्षात राहते. त्यामध्ये इथं ठाणे साईडला काही आहे. वज्रवली, काय काय आहे ते नाव. रायगडमध्ये काही आहे. त्यानंतर इकडे आहेत बघा, धुळ्यामध्ये 1-2 ठिकाणी आहेत. हे टुरिस्ट प्लेस असतात ऍक्च्युली, कारण वेगळं काहीतरी. आणि हे जे वॉटर असतं, थोड्याशा त्यात मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे आतमधून डीप मधून पाणी आलेलं असतं. त्यामध्ये मिनरल्स वगैरे असतात चांगले. सो थोडंसं हे आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी वगैरे पण यूज केलं जातं. सो ही नावं लक्षात ठेवा. जर कधी भविष्यात अवघड क्वेश्चन वगैरे आला, गरम पाण्याचे झरे वगैरे कुठं आहेत किंवा कुठला झरा कुठल्या जिल्ह्यात आहे, तो यवतमाळमध्ये कापेश्वर आहे. नांदेडमध्ये सहस्त्रकुंड मोठा धबधबा बघितला होता मगाशी. तसंच गरम पाण्याचे झरे पण आहेत तिथं. कुणकेश्वर, अमरावतीमध्ये सालबर्डी. आणि इकडची हे रत्नागिरीत जास्त आहेत लक्षात ठेवा या साईडचे. जेणेकरून जोड्या लावामध्ये विचारतात, हा गरम पाण्याचा झरा आणि कुठल्या जिल्ह्यात आहे. थंड हवेची ठिकाणं हे पण विचारलंय. नंदुरबारमध्ये तोरणा माळ हे जे आहे ते आहे. आता क्वेश्चन होता मागच्या वर्षी पेपरमध्ये. हा पण क्वेश्चन होता बघितलं का, जळगावमध्ये पाल. आठवतंय का सगळ्यांना कालच्या व्हिडिओ मधलं? हो सर. हे दोन्ही होते त्यामध्ये लक्षात घ्या. नंदुरबारमध्ये तोरणामाळी चुकीची जोडी काय ते लावली होती. आणि जळगाव मधलं पाल जे आहे ते बरोबर आहे. समजतंय? सो हे लक्षात ठेवा. कशासाठी? एमपीएससी मध्ये हे बघा, असं नाही की मागच्या वर्षी विचारलंय म्हणून यावर्षी नाही विचारणार. जसं मी सांगितलं, कॅगचं जे आर्टिकल आहे, आठवतंय का तुम्हाला कितव्या नंबरचं आर्टिकल आहे कॅगचं? 148 सर. हा, 148. सो हे सलग 2 वर्ष विचारले, 2 का 3 वर्ष आता. म्हणजे मागच्या 2 वर्षात तर सलग तोच क्वेश्चन विचारलाय कॅगचा आर्टिकल ग्रुप एच्या परीक्षेत. सो तुमची जर ग्रुप सी ची परीक्षा आहे, रिपिटेशन खूप जास्त होतं लक्षात घ्या. मागच्या 5 वर्षाचे पेपर तुम्ही तोंडपाठ जरी केले ना, तुमचे 10 ते 15 क्वेश्चन त्यातूनच येणार 100 पैकी. आणि हे काय नाही, हे कुठल्याही एक्झामच्या बाबतीत लागू होतं. म्हणजे तुम्ही 10वी ची परीक्षा कधी दिली असेल, आता सीईटी कधी दिली असेल, जेई वगैरे दिले असेल, तुमचा जेईचा संबंध नाही डिप्लोमाचा असल्यामुळं, सगळ्या पेपरच्या बाबतीत हे लागू. युपीएससीचं पण लागू होतंय. युपीएससी मध्ये पण रिपिटेशन असतं खूप. समजतंय? सो हे करायचं, जे गोष्ट विचारली आहे ती पाठच असली पाहिजे. म्हणजे जी पाठ पाहिजे गोष्ट, त्यामध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ लागू नये. आणि आता आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. ऑनलाईन एक्झाम होणार आहे तुमच्या, सगळ्यांना माहित आहे ना? येस, नो? हो सर. हो. आता ऑनलाईन एक्झामचा तुम्हाला बऱ्यापैकी मुलांना अनुभव असेल, कारण डिप्लोमाचे पण पेपर बऱ्यापैकी काही जे सब्जेक्ट आहेत, एन्व्हायरमेंट असेल, मॅनेजमेंट असेल, इमर्जिंग ट्रेंड्स वगैरे सब्जेक्ट आहेत, सायन्स असतो फर्स्ट इयरचा, ते ऑनलाईन असतं. सेम तसेच असतात. हे जे एमपीएससीचे ऑनलाईन पेपर असतात ना, म्हणजे त्याचं जे आपण जेव्हा डिस्प्लेवर दिसतात क्वेश्चन, कुठला अटेम्प्ट केलाय कुठला काय, सेम पॅटर्न असतो. सो असं काही तुम्ही घाबरायची गरज नाहीये. घाबरतात कोण आता या ऑनलाईन परीक्षेला वगैरे? जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे वगैरे विद्यार्थी आहेत, ज्यांनी कधी जास्त ऑनलाईनचा संबंध आलेला नाही, त्यांना भीती वाटते ऑनलाईन एक्झाम नको हे ते. आणि दुसरी भीती काय वाटते? नॉर्मलायझेशन प्रोसेसची. नॉर्मलायझेशन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? येस, नो? माहिती आहे सर, पण डीप नाही माहिती. बरं, मी सांगतो. नॉर्मलायझेशन म्हणजे काय आहे बघा. जर तुमची एका शिफ्ट मध्ये परीक्षा झाली असली सगळ्यांची, म्हणजे समजा 50. हायेस्ट स्कोर पकडतो मी सर. काय? हायेस्ट स्कोर त्या शिफ्टचा. नाही, आवाज येत नाही म्हणतो. काय म्हणतो? तो बोलतोय हायेस्ट स्कोर त्या शिफ्टचा. नाही, सांगतो मी नॉर्मलायझेशन काय. तसं एवढं सिम्पल नाही ते. त्याचा खूप अवघड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन सारखं. बेसिकली काय, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, जर कमी विद्यार्थी संख्या असेल समजा, तर नॉर्मलायझेशन होत नाही. म्हणजे एकाच शिफ्ट मध्ये परीक्षा होणार असेल, समजा 50,000च विद्यार्थी असतील, तर महाराष्ट्रात त्या 50,000 विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळेस घेऊ शकतो आपण, एवढे कम्प्युटर अवेलेबल आहेत. पण समजा 2 लाख विद्यार्थी असतील, तर 2 लाख विद्यार्थ्यांची एकाच वेळी घेता येत नाही, कारण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही अजून डेव्हलप आपल्या इथं. मग त्यांचं काय होतं, 4 शिफ्ट मध्ये परीक्षा होते. सकाळी 10 ते 11, त्यानंतर दुपारी 1 ते 2, संध्याकाळी 3 ते 4, असं झालं समजा. तर काय होतं यामध्ये माहितीये का? समजा सकाळी एक सेशन मध्ये परीक्षा झाली आहे. आता तिथं समजा 50,000 विद्यार्थी बसलेले आहेत.
आता त्यात प्रॉब्लेम काय होतो, पेपर जर अवघड आला त्या शिफ्टचा, आता अवघड सोपं हे रिलेटिव्ह असतं, लक्षात घ्या. मला जो पेपर अवघड वाटतोय, सो तुम्हाला तो अवघड किंवा सोपा वाटेल हे पर्सनली तुम्ही कसा अभ्यास केलाय, कुठून वाचलाय त्याच्यावर असतं. पण जनरल सांगायचं झालं, समजा सकाळी जर पेपर सकाळच्या शिफ्टला थोडासा अवघड आला, म्हणजे आता जे शिकतोय आपण हिस्ट्रीचं किंवा जिओग्राफीचं, ते सोडून काहीतरी इंडियाची जिओग्राफी, वर्ल्ड जिओग्राफीचे क्वेश्चन आले काही, आणि थोडासा अवघड आला, त्यानंतर दुपारची समजा परीक्षा झाली 12 ते 1, तिथं पेपर समजा सोपा आला, म्हणजे प्रिव्हियस इयरचे 15-20 क्वेश्चन पडले आहे असे, आणि मुलं समजा हुशार होती त्या शिफ्टला आणि त्यांना जास्त मार्क येत असतील, तर नॉर्मलायझेशन मध्ये होतं काय, की जो अवघड शिफ्टचा हे असेल, म्हणजे मार्क समजा सगळ्यांना तिथं कमी आहेत खूप, म्हणजे सगळ्यांना 100 पैकी 30-40 मध्ये मार्क आहेत, आणि जो सोपा आलेला आहे दुसऱ्या शिफ्ट मध्ये त्यांना सगळ्यांना 70च्या वर मार्क आहेत समजा. आता सगळ्यांना नसतात हे मार्क ऍक्च्युली, ते टॉप 10 पर्यंत त्याचा खूप मोठा फॉर्म्युला आहे. नंतर त्या गेटच्या स्कोर कार्ड वगैरे लिहिलेला असतो तुमचा फॉर्म्युला तो. तर मग ते काय करतात बेसिकली, ज्यांचे कमी मार्क आहेत 30-40 वगैरे ज्या शिफ्ट मधले, त्यांचे वाढवतात मार्क फॉर्म्युला यूज करून, आणि ज्यांना खूप जास्त मार्क आहेत त्यांचे कमी होतात. मग यात नुकसान काय होतं माहितीये का, समजा एखाद्या शिफ्ट मध्ये खूप जास्त डल पोरं असतील की ज्यांनी अभ्यास केला नाही, त्यांना अवघडच वाटणार. मग त्यांच्यातले अननेसेसरी, म्हणजे जे काय म्हणतो आपण, काही जणांचे मार्क एक्स्ट्रा वाढतात, आणि ज्यांची अवघड शिफ्ट होती, आता अवघड शिफ्टचे मार्क असं नाही की तुम्हाला 30 होते, 30चे डायरेक्ट 60 होतील असं नाही, 30चे वाढून 35-40 वगैरे होतात. सो खूप जास्त नुकसान होतं यामध्ये, म्हणजे जेवढं वाढायला पाहिजेत मार्क तेवढे वाढत नाही, आणि जेवढे कमी व्हायला पाहिजे तेवढे कमी नाही होत मार्क. सो हे लॉस होतो ऍक्च्युली. जर गेट तुम्ही, आता गेटला मेकॅनिकल एवढे बसत नाहीत यावर्षी, म्हणजे आताच्या काळामध्ये. जेव्हा 2016-17 मध्ये वगैरे जेव्हा गेट व्हायचे, तेव्हा ते शिफ्ट मध्ये व्हायचे, मग तेव्हा खूप जास्त व्हॅरिएशन यायचं, की एकदम आपल्याला जेवढे मार्क पडले नॉर्मलायझेशन होऊन काहीतरी किंवा एसएससी सीजीएल ला तसं होतं. काही जणांचं आता समजा 100 मार्काची परीक्षा आहे, तर काही जणांचे नॉर्मलायझेशन 105 वगैरे मार्क झालेत, म्हणजे हायेस्ट मार्क पेक्षा पण वाढलेत मार्क. असं पण होतं त्या फॉर्म्युल्यामुळे. सो हे बघा, त्या गोष्टींचा आता तुम्ही काही विचार करायचा नाही. नाहीतर नॉर्मलायझेशन चुकीचं आहे, मग ते नकोच व्हायला आंदोलन वगैरे. आता फेअरली आपण काय करायचं, अज्युम करून चालायचं की सगळ्यांना सेम लेवलचा पेपर येणार आहे, आणि जो पेपर येईल तुम्हाला त्यावेळेस विचार करायचा नाही की हा पेपर सोपा आहे का अवघड आहे, माझे मार्क कमी होतील का वाढतील. तुम्ही फक्त जे शिकलाय ते अप्लाय करायला पाहिजे. म्हणजे नॉर्मलायझेशन विरोध का असतो मुलांचा, ज्याला खरंच खूप अवघड पेपर आला ना, त्याला समजा 30 मार्क पडले तर त्याचे वाढून 35 ते मॅक्सिमम 40 होतं, आणि जो सोपा पेपर आहे जो 70 मार्क आहे त्याचे कमी होऊन होऊन 10 ते 15 मार्क कमी होतात, म्हणजे 60-55 होतात त्याचे. सो अल्टिमेटली ज्याला सोपं आलंय त्याचं सिलेक्शन वाढतं, आणि ज्याचं खूप जास्त अवघड आहे त्याचं सिलेक्शन थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं. पण ते मी जसं सांगितलं, सोपं अवघड जे आहे ते तुमच्या शिफ्टला कुठल्या टाईपची मुलं बसलेत, हे 50,000ची मुलं आहेत, ती हुशार कॅटेगरी मधले आहेत का डल आहेत का मिक्स आहेत, त्यानुसार मग त्याचे मार्क जास्त मुलांचे कमी मुलांचे, मग त्याचं एव्हरेज वगैरे ते फॉर्म्युला यूज करून केलं जातं. ओके, सो त्याच्यात काही जास्त आपण म्हणजे नाही पडलेलं बरं. आता ते नंतर आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करू, जेव्हा पेपर आपला असेल ना त्याच्या आदल्या आठवड्यात वगैरे सांगेन मी काय काय स्ट्रॅटेजी यूज करायची. आता सध्या काय आहे बघा, हे थंड हवेची ठिकाणं, प्रिव्हियस इयर मधले आपलं डिस्कशन चाललं होतं की हे प्रश्न आहे असं विचारलं होतं. अमरावतीमध्ये मगाशी बघितलं आपण चिखलदरा, जसं नगरमध्ये भंडारदरा आहे लक्षात ठेवा अहिल्यानगरमध्ये, तसंच इथं चिखलदरा आहे. नागपूरमध्ये रामटेक आहे. सातारमध्ये हे महाबळेश्वर पाचगणी माहित असेल बऱ्यापैकी लोकांना. पुण्यामधला लोणावळा खंडाळा, इथं कोल्हापूरचा पन्हाळा गाण आहे, ठीक आहे. सिंधुदुर्गमध्ये इथं आंबोली घाट मगाशी बघितलं होतं. रत्नागिरीमध्ये दापोली, ठाण्यामध्ये इथं माथेरान, पालघरमध्ये जव्हार, संभाजीनगर जे आहे इथं म्हैसमाळ, म्हणजे जर तुम्ही अजिंठा एलोराच्या तिथे गेला असाल तिथूनच परत वरती गेल्यावर हे म्हैसमाळ म्हणून आहे थंड हवेचं ठिकाण. सो ठीक आहे, आपण आता 1 तास झालेला ऑलमोस्ट. इथपर्यंत फिजिकल जिओग्राफी जे होतं, म्हणजे जे डोंगर वगैरे काही आता नद्या वगैरे जे आहे, उद्याच्या सेशन मध्ये आपण कव्हर करूया सगळं. सो आता जे शिकवलंय, आता ही पीडीएफ सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा, आणि वाटलंच तर जे मॅप्स आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढून त्याचे इमेजेस सारख्या बघितल्या तरी चालेल. कशासाठी,
आता हे जे सांगितलं जसं की याच्यावर क्वेश्चन आलाय ऑलरेडी, याच्यावर पण क्वेश्चन आलाय म्हणजे खाड्या वगैरे जे आहेत ते, तर जलाशय वगैरेवर क्वेश्चन आलेला आहे ग्रुप एच्या परीक्षेला. सो हे इम्पॉर्टंटच आहे जे मॅथ्स मध्ये दिलेलं आहे ते. आणि मी आता हे लेक्चर झाल्यानंतर ना एक पुस्तक शेअर करेन, रेफरन्स बुक आहे ऍक्च्युली ते, सौदी सरांचं, म्हणजे जॉग्राफी मध्ये जसं पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांत पुस्तक असतं एक, की जे सगळे वापरतात युपीएससी पासून एमपीएससी पर्यंत, मोठं पुस्तक आहे. तसंच महाराष्ट्राचा भूगोल जे आहे त्याच्यासाठी रेफरन्स बुक म्हणून कोणतं असेल तर ते सौदी सरांचं पुस्तक आहे. पण आता हे ग्रुप सी साठी ते 400 पानाचं पुस्तक वाचण्याची तुम्हाला गरज नाही, लक्षात घ्या. ते रेफरन्स बुक आहे याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये एखादा नकाशा असेल किंवा एखादा टेबल असेल तेवढाच, मी जसं मी आता ग्रुपवरती शेअर करतोय तुम्हाला बेसिकली इन्फॉर्मेशन, ते त्या पुस्तकातले टेबल्स वगैरे जे आहेत ते शेअर करतोय. सो ते जे पुस्तक आहे आता हे ऍक्च्युली कुठं पीडीएफ मध्ये अवेलेबल नाही, लक्षात घ्या. आवाज येतोय सगळ्यांना? येस नो? येस सर. म्हणजे ते कुठल्याही टेलिग्रामवर किंवा कुठेही ते पीडीएफ मध्ये अवेलेबल नाहीये. सो कसं असतं, हे जे मोठे पुस्तक असतात त्याचे कॉपीराइट्स वगैरे असतात, म्हणजे ऑथरचे काहीतरी राईट्स आहेत. सो ते तुम्ही कुठं शेअर नका करू, ते तुमच्या यूज साठी ठेवा. नाहीतर तुमची काहीतरी वेबसाईट असेल त्याच्यावर अपलोड केलं, इश्यू होतात खूप मोठे लिगल. सो तसल्या गोष्टीत पडायचं नाही. आता हे पीडीएफ माझ्याकडे कुठून आलं, तर ते किंडल वगैरे सॉफ्टवेअर असतं, रीडिंग ई बुक्स वगैरे, त्यातून ते अवेलेबल झालं होतं आणि ते कन्वर्ट केलं होतं मी फाईल. सो ते आहे, फक्त तुम्ही त्याचा मिसयूज करू नका. की जे पुस्तक आहे तुमच्या पर्सनल यूज साठी वापरा, अभ्यासासाठी. कुठं शेअर करून ते कुठेतरी अपलोड केलं वेबसाईटवर किंवा कोणाला शेअर करत बसू नका जास्त लोकांना त्या गोष्टी. कारण ते पुस्तक तयार करण्यासाठी त्या ऑथरचे, तुम्ही घेऊ शकता ते फिजिकली, पण ते महाग आहे, 300-400 रुपयाला असेल. आणि तुम्हाला एवढी जास्त गरज नाही आता सध्या, म्हणून ते मी पीडीएफ मध्ये शेअर करतो ग्रुपवर. मी लगेच डिलीट करेन ते तासाभरात. सो ते फक्त डाउनलोड करून त्यामध्ये जे टेबल्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे पुस्तक. सो तेवढे फक्त गोष्टी स्क्रीनशॉट वगैरे मारून किंवा तुमच्या पर्सनल यूज साठी ते पीडीएफ डाउनलोड करून ठेवले ते चालेल. कारण ते कुठं अवेलेबल नाही, सो शेअर नका करू, नाही तर मग परत कॉम्प्लिकेशन होतात ते. ठीक आहे, सो अभ्यासासाठी फक्त यूज करा. चालेल मग, ठीक आहे. एक्झिट केलं तर चालेल. कोणाच काही डाऊट आहे का स्पेसिफिक? नो सर. चालेल. म्हणजे हे जे आहेत नकाशे वगैरे, त्याच्यात पण नकाशे फक्त ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असतील नकाशे, पण त्याच्यात डेटा खूप चांगला आहे. जो असं जनरल तुम्ही गुगलवर सर्च केलं ना चुकीची माहिती येते, पण ते जे पुस्तक आहे ते स्टँडर्ड बुक आहे. सो ते एमपीएससी साठी पण रेफर केलं जातं, म्हणजे पेपर सेट करणारे जे आहेत ते पण रेफर करतात, कारण त्याच्यातले नकाशे वगैरे एक्झॅक्ट आहेत, अॅक्युरेट. हे तरी चुकण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. हे नकाशा जो आहे ना हा कोणीतरी हाताने काढलेला आहे. सो हा नकाशा चुकू शकतो कुठतरी नाव लिहिताना किंवा काय, पण ते जे नकाशे आहेत त्या पुस्तकातले ते प्रमाणित केलेले आहेत आपल्या गव्हर्नमेंट कडून. सो ते पुस्तक स्टँडर्ड आहे. सो ते मी शेअर करेन, फक्त ते यूज करा व्यवस्थित आणि कुठे जास्त हे नका करू. चल मग एक्झिट केलं ते चालेल. थँक्यू. ओके सर, थँक्यू.